नमस्कार मित्रांनो, नमस्कार. कशा आहेत सर्वजण? मजेत आहे ना? मजेतच पाहिजे. आपल्याच कर्जत ते बांधवपूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे नेरळ येथे हिल रॉक रिसॉर्ट येथे. इथे आमचं गेट टुगेदर आहे आमच्या भिपोरी टाटा कॉलनी रहिवाशांचं. तर मी सर्वांचं स्वागत करत आहे. आता आपण येथे मजा मस्ती करणार आहे, जुन्या आठवणींना उजाळा देणार आहे. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही आपणास विनंती. हे पहा आमच्या रहिवाशी, आमच्या मैत्रिणी, आमच्या भगिनी, त्या सर्व या गेट टुगेदरला आलेल्या आहेत. सर्वांचं स्वागत आहे कर्जत ते बांधवपूर यूट्यूब चॅनलमध्ये. मी नाट करू शकत आता. आपल्या गावच्या मातीची. मग सुरू होतो शोध, आणि शोध थांबतो तो दिवस असतो गेट टुगेदर कार्यक्रमाच्या निमित्ताने. आज माझं मन उचंबळून आलं आहे. गेल्या कित्येक वर्षापासून विखुरलेले सारे जण आज आपण इथे जमलो आहोत. बालपणीच्या आठवणी, झोपडीच्या शाळेच्या आठवणी पुन्हा आठवणार आहोत. केलेल्या मस्त्या, केलेल्या गमती जमती, झोपडी कॅम्पातून ते सर्व दिवस आज येथे जगायचे आहेत. आज गेट टुगेदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ. अज्ञानाचा अंधार जाईल समयीची वाट, अज्ञानाचा अंधार जाईल समयीची वाट. तेज ज्ञानाने पसरावे अवघ्या या जगात, तेज ज्ञानाने पसरावे अवघ्या या जगात. दीप प्रज्वलनासाठी करूया आपण कार्यक्रमाची सुरुवात, दीप प्रज्वलने करूया आपण कार्यक्रमाची सुरुवात. मी आपल्या रायगड टाटा टीमचे माननीय नागेश दादाला विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे, व्यासपीठावरती आमंत्रित राहावे आणि दीप प्रज्वलन करावे. तसेच आता हा जो कार्यक्रम घडवून आणलेला आहे ते अशोक देशमुख त्यांनी स्टेजवर यावे. पाच दिवे लावायचं. तसं आपल्या आज नाशिकमध्ये असलेले आपले करायवाडीचे सावंत यांचीही कन्या इथे उपस्थित आहे, तिन्ही व्यासपीठावर यावे. लवकर लवकर यायचं आहे. तसं आपल्याला नेहमीच पाहुण्यांचं अगत्य आणि आजही आपल्याला नोकरीला जिवंत ठेवणारी एक व्यक्ती इथे सुचिता अनंत सुबया यांनीही यावं. आणि आपल्याला भिवंडीवरून आलेली आमची कन्या कल्पना जाधव हिनेही यावं. अशा 5 जणांतर्फे आपण दीप प्रज्वलनचा कार्यक्रम इथे करणार आहोत. आणि हे सगळे सिनियर आहेत आपल्यापेक्षा, त्यामुळे सिनियरचा मान आपण त्यांना देत आहोत. इथे सर्व भिवरी कॅम्प रहिवासींच्या तर्फे इथे दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे इथे दीप प्रज्वलित होत आहे. दिवा हा खरं तर आपल्या आयुष्यातील अंधार घालवण्याचं महत्त्वाचं काम करत असतो आणि आपल्याला प्रकाश देण्याचे काम करत असतो. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाश यावा आणि पुढील आपला मार्ग सुकर व्हावा यासाठी मी सगळ्यांना ह्या दिवसाच्या शुभेच्छा देत आहे. स्वस्ति गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिनमो वन्नारासु विनायका सभवणे चिंतामणि सेवरे दीना
व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या शिवरायांच्या जे काही मूर्ती आहेत त्यांना आपण हार घालण्यासाठी बोलवत आहोत. मी अनिल मोडेला विनंती करते की त्यांनी शिवरायांचे पूजन करावं. 6 जून नुकताच शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावरती पार पडला. काय वर्णन करूया राजाचे, त्यांनी महाराष्ट्र जपला आणि म्हणूनच अशा या महाराष्ट्राच्या राजाला सर्वांतर्फे त्रिवार अभिवादन. आणि खरोखरच की ज्यांनी मातीमध्ये आपल्याला रुजवले, ज्यांनी खेळवले, ज्यांनी महाराष्ट्र आवाज राहण्यासाठी आपली आहुती दिली, अशा शिवरायांना त्रिवार मुद्रा करते मानाचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की. टाटाजी, मी यांना नरेश घरातला विनंती करते की त्यांनी टाटा पूजन करावे, कारण तो आज आपल्या टाटा डिव्हिजनचा एक एम्प्लॉईज आहे आणि खूप महान कार्य असा आपल्या धिऱ्यामध्ये नरेश करत असतो. त्याचं योगदान मोठं आहे तिथलं आणि म्हणून त्यालाही आपण मी विनंती करते. टाटांविषयी आपण काय सांगावं. आज 20 जून उत्पादन दिवस, विश्व उत्पादन दिन आहे. उत्पादन वाढविणे म्हणजे औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे. भारताला औद्योगिक क्षेत्रात परिपूर्ण करण्याचं स्वप्न सर जमशेदजी टाटा यांनी केलं होतं. त्यानंतर भारतरत्न JRD टाटांनी पाहिले असे स्वप्न त्यांनीही साकार केले. प्रखर बुद्धिमत्ता, दुर्दम्य इच्छाशक्ती, कठोर परिश्रम आणि अलौकिक साहस या गुणांच्या मनोहारी मिलाप JRD टाटांच्या व्यक्तिमत्वाने झालेला दिसून येतो. वैमानिक म्हणून त्यांनी आकाशाला गवसणी घालण्याचा जेवढा प्रयत्न केला तेवढीच उत्तुंग भिरारी त्यांनी औद्योगिक क्षेत्रात मारलेली दिसून येते. 17 कोटी रुपये भांडवलांवरून त्यांनी टाटा समूहाचे भांडवल 17,000 कोटी रुपयांवर नेले. ही गोष्ट विश्व उत्पादन दिनाचा निदर्शक म्हणता येईल. त्यात आपल्या सर्वांचा खारीचा वाटा आहे आणि आजही आहे. अशा या महान औद्योगिक व्यक्तीस माझा त्रिवार प्रणाम, त्रिवार प्रणाम. जेवायला बसणार आहात का हा विचार तिथे नसतो, बसाच हा विचार तिथे असतो. आणि गेल्याबरोबर आपल्याला जेवण, चहा, नाश्ता अत्यंत आधित्य तिथे होत असतं. म्हणजे पाहुण्यांचं स्वागत कसं करावं ना, त्या घरातून शिकावं. की कुठेही भांड्यांची आदळापट नाही आहे. दिवसाला कितीही पाहुणे येऊ द्या तरी सुना मात्र अत्यंत हसऱ्या मुखाने आपलं स्वागत करतात. आणि अशी अण्णांची आणि अलकाताईची जोडी आहे की जिथे कधीही गेल्यानंतर आपलं स्वागतच होणार आहे. पुढे आपण बघितलं असेल की सावंत आहेत. आता मी त्यांना सावंत बोलते कारण त्यांची जी भाचवंत आहेत, भावाची मुलं आहेत, अमर आणि अभय. अभय माझ्याकडे ट्युशनला यायचा. अमर आज मोठा कलावंत शिक्षक म्हणून आज कर्जतमध्ये आहे. त्यांनी गवळवाडी शाळेमध्ये काही सर्व्हिस केलेली आहे. काही कर्जत शाळेमध्ये होता तो, काही खांडप्याच्या शाळेमध्ये होता. असा अमर आज तिथे कर्जतला प्रसिद्ध आहे. आणि त्याची ती आत्या आहे आणि ती नाशिकवरून आपल्यासाठी आली. तिने सांगितलं खूप पाऊस आहे, माझे सासरचे लोक मला पाठवत नाही, मग मी ड्रायव्हर आणू का, मैत्रीण आणू का, असं सगळं करत करत इथपर्यंत पोहोचली. खरंच खूप आनंद आहे आम्हाला की आमच्या या गेट टुगेदरसाठी एवढ्या लांबून पण आमचे हे भिवपुरीवासी येऊ शकतात. त्याचा अभिमान आहे आम्हाला. पुढे आम्ही बघितलं असेल आमचा नागेश दादा आहे. त्यांनी रायगडची टाटा टीमचा कॅप्टन होता. तो HSC ग्राउंड, पेन ग्राउंड, खोपोली ग्राउंड असं त्यांनी गाजवलं आहे. अल्वा ट्रॉफी त्यांनी गाजवलेली आहे. अनेक बक्षिसं त्याच्याकडे. त्याचा इंटरव्ह्यू आम्ही घेतलेला आहे मनोजने आपल्या, पण नक्कीच यूट्यूबवरती बघा. आणि आपल्याला असं दिसेल की त्यांच्या आत्ता आपण बघितलं असेल की दादा आमचा खूप स्ट्रॉंग आहे. जरी त्याला एक ह्यानी पछाडला असेल पण तो आज इथपर्यंत पोचणं, आज आम्ही दष्टपुष्ट असून पण पोचू शकलो नाही. आता ग्रुपवरती आम्ही 152 जण आहेत, त्यातले आम्ही फक्त 29 जण इथे आलेलो आहोत. म्हणजे आनंद कुठे घ्यावा ना हे आपल्या शरीराने आपल्याला ठरवलं पाहिजे. मनाने आपण धावून आलो एकमेकांसाठी. आणि आनंद हा कधीच विकत घ्यायचा नसतो. 700 रुपये मी आयुष्यात खूप वेळा कमवेन, पण हा येणारा आनंद मात्र मी कमवू शकत नाही आहे. आणि तो घेण्यासाठी तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल परत परत तुम्हाला धन्यवाद देते की खरोखर आम्ही चांगल्या मातीत घडलो, चांगले रुजलो, चांगले संस्कार आमच्यावरती आले. आणि हा एकत्र येण्याचा जो क्षण आम्ही उपभोगलो तो आनंद आम्ही आयुष्यात कधीच विसरू शकत नाही आहे. आणि असंच पुढील गेट टुगेदर खूप मोठं करू असं मनाचं स्वप्न आहे. ते सगळ्यांना मनाला आपण शुभेच्छा देऊया की आम्ही तुमच्या मागे उभे आहोत आणि नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये गेट टुगेदर पुढच्या वेळेस होईल.
असे थोडक्यात मी तुमची सगळ्यांची ओळख करून दिली. परत एकदा तुम्हाला आल्याबद्दल इथे धन्यवाद. आणि आता आपण एक पुष्पगुच्छ देऊन सगळ्यांचं स्वागत करायची. त्यामुळे तिलाही राजकारणातले बरंच काही माहिती असेलच. आता नाही चप्पल काढूयाच. तर त्यामुळे आपल्याला सगळ्यांचा मानपान तिच्या हातचं होतोय. आपण आपल्याकडे ज्या हागवणे वहिनी आहेत त्यांच्या मुलाचंही नुकतंच लग्न झालंय. त्यांनी आपल्यासाठी पेढे आणलेले आहेत. तर त्यांनाही धन्यवाद. ही खरोखरच कार्यक्रमाची सुरुवात ही अशी गोड पदार्थ खाऊन व्हावी की जेणेकरून फक्त जे शुगर न वाढण्यासाठी तिने आणलेले आहेत, कारण ते शुगर रहित आहेत. आणि शुगर असेल घ्यायचं नसेल तर अनिलकडे पाठवा परत पेढे. मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? छानच असाल, प्रश्नच नाही. कारण माझी टाटा ग्रुपवरची सगळी माणसं खरोखर खूपच छान आहेत. जीवाला जीव देणारी, एकमेकांना सांभाळून घेणारी, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारी, कठीण काळात संकटसमयी मदतीला धावून जाणारी अशी माझी टाटा ग्रुपवरची माणसं. माझं कुटुंबच आहे ते. आता सगळ्यांचंच, माझं नाही सगळ्यांचंच. टाटा ग्रुप कॅम्प पण ते आपल्या सगळ्यांचंच एक कुटुंब आहे. खरं तर आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहावा असंच म्हणावा लागेल. कारण आज गेट टुगेदर आहे आणि त्यामध्ये आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य हजर राहून एकमेकांना भेटणार आहे. बालपणापासून आपल्या जन्मभूमीमध्ये आपण जन्माला आल्यापासून ते आपल्या जन्मभूमीतल्या कर्मभूमी आपण काम केल्यापर्यंतचे जे काही सुवर्ण क्षण आहेत, जे सोनेरी क्षण आहेत, सुंदर आठवणी आहेत, त्या सगळ्या इथे मांडल्या जाणार आहेत. खरं तर आपण असं म्हणायला हवं की आज आपण एका पुस्तकाचं प्रकाशनच करतो की काय. बघा म्हणजे असं मला वाटतं. कारण आज प्रत्येकजण आपल्या मनातल्या भावना, आपलं मनोगत इथं सादर करणार आहे. आणि माझ्या लेखी हे पुस्तक प्रकाशित करण्याचाच दिवस मी म्हणेन. कारण मी तरी असं म्हणते की टाटा भिवपुरीच्या सर्व कुटुंबातील सदस्यांनी इथे येऊन माझी माय टाटा भिवपुरी या पुस्तकाचं प्रकाशन करून आपलं मनोगत प्रत्येक पानावर लिहिलेलं आहे. आणि ते पुस्तकातलं प्रत्येक पान जितक्या वेळा उलगडलं जाणार आहे तितक्या वेळा प्रत्येक सदस्याच्या भावना यामधून व्यक्त होणार आहेत आणि त्या समोरच्यापर्यंत पोहोचणार आहेत. बघा कशी वाटली माझी कल्पना. खरं तर थोडंसं मला वेडं म्हणाल तुम्ही, पण खरं सांगू का, मला ना माझ्या टाटा कंपनीविषयी, माझ्या जन्मभूमीविषयी इतकं काही मला शब्दही नाही आहे तुम्हाला सांगण्यापर्यंत. इतका जिव्हाळा, इतका प्रेम आहे की म्हणजे नाही, आपण आपल्या मातृभूमीला नाही विसरू शकत. इतकं प्रेम दिले त्या भूमीनं, त्या भूमीतल्या मातीनं, माणसाने. म्हणूनच तर आज मला खरं तिथे यायचं होतं, नाही जमत आहे. पण मी माझ्या ज्या काही माझ्या कर्मभूमी, जन्मभूमीविषयी वाटणाऱ्या ज्या काही भावना आहेत त्या तुमच्यापर्यंत मी या रेकॉर्डिंगद्वारे पोहोचवणार आहे. अर्थात तुम्ही ऐकाल, शंकाच नाही. अरे पण मी तुम्हाला अजून माझी ओळखच करून दिली नाही. तर पहिल्यांदा मी माझी ओळख करून देते. मी तुम्हा सर्वांच्या ओळखीचीच आहे. मी आहे जगन्नाथ रोकडे, मामांची मुलगी माया रोकडे, आत्ताची राजश्री गायकवाड. अर्थात मी बदलापूरला राहते. काही कारणास्तव मी नाही येऊ शकली, पण मला तिथे यायचं होतं. मी नाही येऊ शकत, पण माझा आवाज तर तुमच्यापर्यंत पोहोचेल ही भावना मनामध्ये ठेवून मी तुमच्याजवळ माझ्या मनामध्ये टाटा भिवपुरीविषयी ज्या काही भावना आहेत त्या मांडणार आहे. अर्थात ह्या ज्या मी भावना मांडते ते फक्त माझ्या एकटीच्या नाही आहेत बरं. कुठेतरी आतून तुमच्याही त्या भावना आहेत. कारण तुम्हालाही जे मला वाटतं ते तुम्हालाही आपल्या जन्मभूमीविषयी वाटतं, यात शंकाच नाही. चला तर
मला जे काही मांडायचं आहे ते मी माझ्या शब्द सुमनमालेच्या रूपात तुमच्यासमोर सादर करत आहे. देवानं जर मला कधी विचारलं तुला काय हवंय ते माग, तर मी एकच मागेन, ते म्हणजे मला नव्याने जन्म देशील तर माझ्या या जन्मभूमीत, माझ्या टाटा व्ह्यूपुरीच्या कुशीत, माझ्या कर्मभूमीत दे. फक्त मलाच नाही तर माझ्या जन्मापासून माझ्या टाटा व्ह्यूपुरीच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला इथे जन्म घेऊ दे. नव्याने आम्हाला आमच्या निसर्गाच्या कुशीत विसावायचे आहे. नव्याने दरी डोंगरातून आमच्या ध्वनिलहरी ऐकायच्या आहेत. अखंड शुभ्रवस्त्र परिधान करून दुथडी वाहणाऱ्या आमच्या नदीमध्ये डुंबायचं आहे. तिच्या संथ वाहणाऱ्या पाण्याकडे एकटक लावून पाहायचे आहे. तिच्या खळाळत्या प्रवाहासोबत मनसोक्त पोहायचे आहे. तिच्या मधुर आवाजात आमची गाणी गुणगुणायची आहे. हिरव्यागार वनराई चिरून चिंचा, बोरं, आंबे, फणस, चिक्कू, जांभूळ, पेरू, तुत्तू अशा अनेक चविष्ट फळांचा आस्वाद घ्यायचा आहे. हिरव्यागार वनराईत फुलपाखरांप्रमाणे मनसोक्त विहार करायचा आहे. क्लब समोरील मैदानातील धरणी मातेने परिधान केलेल्या हिरव्या कंच शालूच्या पदरावर लहान बाळ होऊन तिच्या मायेच्या कुशीत शांत पडून राहायचे आहे. तिच्यासोबत सर्व खेळ खेळायचे आहेत, कारण कितीही पडलो धडपडलो तरी ती तिच्या कुशीत आम्हाला कुठलीही इजा होऊ देत नव्हती. म्हणून जिच्यात मायू नव्हती. अगदी कितीही वादळ वारा येऊ दे, कितीही अडचणी येऊ देत, संकटे येऊ देत, ती मात्र तिच्या कुशीत आम्हाला सामावून घेत होती हे आम्हाला माहीत होते. तिच्या सहवासात आमच्या गुरुवर्यांनी आम्हाला घडविले, आमचे बालपण जोपासले, आम्हाला समाजातील चांगल्या वाईट गोष्टी ओळखायला शिकविले, आम्हाला आत्मनिर्भर, स्वावलंबी, कर्तव्यदक्ष बनविले. आमच्यातील सुप्त गुणांना ओळखून त्याप्रमाणे आमच्यातील विद्यार्थीही घडवले. हे सर्व आमच्या शाळेमुळे, आमच्या गुरुवर्यांमुळे शक्य झाले. त्यामुळे अजूनही असेच म्हणेन, लहानपण देगा देवा, जेणेकरून पुन्हा नव्याने बालपण जगता येईल. आठवणींचं भांडार इतकं भरलं आहे की ते आठवताना डोळ्यात अश्रू तळतात. एकमेका सहाय्य करू, अवघे धरूस पंथ असं म्हणणारी आणि प्रत्यक्षात तसंच अनुकरण करणारी आमची टाटा व्ह्यूपुरी कुटुंबातील प्रत्येक सदस्य म्हणजे पुष्पमाला म्हणावी लागेल. कारण प्रत्येकजण एकजुटीने, प्रेमाने, जिव्हाळ्याने राहणारी माणसे या कुटुंबात मिळतील. कायम प्रत्येकाच्या सुखदुःखात मदतीला धावून जाणारी अशी प्रत्येक व्यक्ती इथे होती. आजच्या घडीला आमची माय म्हणजे टाटा व्ह्यूपुरी असंख्य वेदना सहन करीत आहे. तिचं निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार वनराईत वसलेलं अस्तित्वात संपुष्टात येत आहे. तिच्या कुशीत विसावलेली नदी नाले असो, डोंगरदऱ्या असो, पक्ष्यांचा किलबिलाट असो, प्राण्यांचा मनसोक्त विहार असो, पावसाच्या सरी पडल्यावर येणाऱ्या काळ्या मातीचा सुगंध असो, या वेलीवरून त्या वेलींवर मनसोक्त भिरभिरणारी रंगीबेरंगी फुलपाखरं असो, काळ्याकुट्ट अंधारात चमकणाऱ्या काजव्यांचा लखलखाट असो, कंपनीत कामावर जाताना वेळेची आठवण करून देणारा समयसूचकता दर्शविणारा भोंगा असो, मुळातच आमची कर्मभूमी, आमची जन्मभूमी टाटा व्ह्यूपुरी आमच्या डोळ्यात देखत नेस्त नाबूद होत असताना पाहताना प्रत्येकाच्या मनाला वेदना होत आहेत. हे सगळं याची देही याची डोळा पाहणं म्हणजे आमच्यासाठी मोठी शिक्षा आहे. आम्ही जन्मलो तेव्हापासून आमच्या अडखळणाऱ्या पावलांना सांभाळणारी, आमच्या बोबड्या बोलांच्या संवादाला ऐकणारी, आम्ही धडपडलो तरी पुन्हा आमच्यात उभं राहण्याची क्षमता निर्माण करणारी, आमच्या नाजूक बोटातून पाठीवर श्री गणेशा लिहून अक्षर ओळख करून देणारी, दुखलं खुपलं की आमच्यावर उपचार करून बरं करणारी, आमच्या प्रवासात साथ देणारी, आम्हाला शैक्षणिकदृष्ट्या सबल बनवून स्वतःच्या पायावर उभं करून समाजात ताठ मानेनं जगायला शिकविणारी आणि आमच्या पोटाची भूक शमवणारी, तहानलेल्या कायम जलरूपात तहान भागवणारी, रंजल्या गांजलेल्यांना आपलं करणारी, त्यांना रोजीरोटी देणारी अशी ही आमची जन्मभूमी कर्मभूमी डोक पावताना खूप वाईट वाटते. म्हणूनच देवाला एवढंच मागेन, पुन्हा नव्याने जन्मास यावे, तेही माझ्या निसर्गरम्य टाटा व्ह्यूपुरीतच. अशी ही आमची टाटा व्ह्यूपुरी वटवृक्षाप्रमाणे
वटवृक्षाप्रमाणे तटस्थ उभी राहणार आहे, कारण तिची मुळं आमच्या सर्वांच्या हृदयात चिरंतन कोरली गेली आहेत. तिच्या सानिध्यात जे काही जगले ते कधी विसरता येणार नाही. अनंत काळ तिच्या आठवणी स्मरणात राहतील. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे म्हणावेसे वाटते, कारण जे काही जगलो ते स्वर्गसुखाप्रमाणे होते. खरं तर ह्या माझ्या भावना तुमच्याही भावना असतील, नक्कीच असतील ना. धन्यवाद. खरं आता मायाताई चांगलं तुझं मनोगत व्यक्त केलं. आता मी माझं मनोगत व्यक्त करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले अन्नदाता भारतीय उद्योगाचे जनक सर जमशेद टाटा, भारतरत्न सर JRD टाटा आणि महान उद्योगपती, दयाळू, दानशूर असे आपले पद्मविभूषित श्री रतन टाटा यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांचे इथे, आपल्या सर्व कॅम्प रहिवाशांचे इथे स्वागत करतो. आणि ज्या आपल्या कॅम्प रहिवाशीचे ज्यांना देवाज्ञा झाली त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि जे आपले माता भगिनी जे सेवानिवृत्त आणि ज्यांनी मला या भिपुरी डिव्हिजनमध्ये घडवलं, त्यांनी चांगले संस्कार केले, त्या सर्वांना इथूनच मी नमस्कार करतो. आणि माझे जे काय मनोगत आहे ते मी इथं कविताच्या रूपाने सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. आता समजेल कविता. सह्याद्रीच्या कुशीत वसली, सह्याद्रीच्या कुशीत वसवली टाटांनी सुंदरशी नगरी. सह्याद्रीच्या कुशीत वसवली टाटांनी सुंदरशी नगरी. नाव तयाचे भिपुरी, नाव तयाचे भिपुरी. अशा या नगरीत राहत होतो, अशा या नगरीत राहत होतो आम्ही शेजारी शेजारी. अशा या नगरीत राहत होतो आम्ही शेजारी शेजारी, सक्के शेजारी शेजारी. कुणी ठोकरवाडी, काही आता आपण वरून सुरुवात करतोय. ठोकरवाडीला आपलं धरण होतं. कुणी ठोकरवाडी, कुणी 18 नंबर. आता 18 नंबरचा गड किल्ला फक्त आपला अनिल साहेब सांभाळतात, एकटे सांभाळतात. कुणी 18 नंबर, तर कुणी खांडी, तर कुणी भिपुरी. होतो आम्ही सर्व सक्के शेजारी, होतो आम्ही सक्के शेजारी. शिकलो इथेच. आपलं बालपण मायाताईंमध्ये सांगितलं की बालपण आपलं इकडं संस्कार दिले आपल्या कब्बशीच्या आकाराच्या शाळेने. शिकलो इथे, बागडलो इथे, खेळ खेळलो क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी. खेळ खेळलो क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी. विटी दांडू, गोट्या आणि लगोरी. विटी दांडू, गोट्या आणि लगोरी. होतो येथे आम्ही सक्के शेजारी, होतो येथे आम्ही सक्के शेजारी. गुन्ह्या गोविंदाने नांदत होतो, गुन्ह्या गोविंदाने इथे नांदत होतो. सुख दुःखात सामील होत होतो, सुख दुःखात सामील होत होतो. खात होतो एकमेकाच्या घरची चटणी भाकरी, खात होतो एकमेकाच्या घरची चटणी भाकरी. जर का पडला कुणी आजारी, जर का पडला कुणी आजारी, तर धावून येत होता शेजारी, तर धावून येत होता शेजारी. आपला आता येतोय फक्त धावून शेजारी कसा येतो त्याची एक आठवण मी शेअर करतो. माझ्या लाईफ मध्ये कधी विसरणार नाही आठवण आहे. इथं ओवाळ फॅमिली आहे. माझ्या घरात प्रसंग जो घडला तो इथं शेअर करतो आणि तुमच्याही आठवणीत राहील कसा धावून शेजारी येतो. माझ्या जीवनातला न विसरणारा प्रसंग आहे. माझे काका
आजारी होते, म्हणजे खूप आजारी होते, तर त्यांना इमर्जन्सीसाठी दवाखान्यात न्यायचं होतं. तेव्हा आपल्याकडे या कॉलनीत एकच गाडी होती, जीप, ती जलधारा. जलधारा आठवत सर्वांना, चंदू दादाची जलधारा गाडी होती. त्या माझ्या आजारी काकांना घेऊन आम्ही भिपुरी कॉलनीतून निघालो. भिपुरी कॉलनीत निघालो. माझी आई, माझे बाबा, माझे काका, मी आणि चंदू दादा, मी 5 जण होतो त्या गाडीवर. तिथून आम्ही निघालो, पनवेलला गेलो. पनवेलला तिथं त्या डॉक्टरांनी घेतला नाही. काकांनाही रिलॅक्सला होते, आजारी म्हणून हवा पाणी बदलसाठी आमच्या घरी आले भिपुरीला. मग तिथून त्यांनी सांगितलं तुमचं दवाखाना वाशीला आहे. वाशीला जाता जाता माझी या काकांची प्राणज्योत मावळली तिथे. पनवेलचा जो आता तळा आहे तिथे, पनवेल सोडला की डिमार्टच्या थोडंसं पुढे, तिथं प्राणज्योत मावळली. मामा समजून काका थोडेसे गेले म्हणून आम्ही त्या वाशीच्या कसबेकर दवाखान्यात तिथे नेले. तर त्याने सांगितलं की ऑफ झाले, तुम्ही आता घेऊन जा. मग ॲम्ब्युलन्स वगैरे काय नव्हती. मग आम्ही काय केलं की काकांच्या याच्यावर हे टाकलं. तेव्हा फोन वगैरे काय नव्हतं, हा 90चा का सांगतोय मी, फोन वगैरे काय नव्हतं. मग तिकडं निरोप पण देता नाही आला आम्ही. मग ती बॉडी आम्ही चंदू दादा, आम्ही, बाबा, आणि तिथं सांगितलं की माझी आई पण होती बरोबर. त्या डॉक्टरने सांगितलं तुम्ही रडायचं नाही, कोणी काय नाही. मग तशी आम्ही घेऊन माझ्या गावाला गेलो. गावाला नंतर गेल्यानंतर समजलं की असंच झालं. सगळे शॉकिंग होते. तो प्रसंग म्हणजे जीवनातला म्हणजे आठवणीचा प्रसंग. त्यामुळं चंदू दादाचे आणि ओवाळ फॅमिलीचे मी या जीवनात तरी विसरणार नाही. ठीक आहे. पुढे सादर करतो सख्खे शेजारी. काम करी गाव करी आणि वार करी, काम करी आणि गाव करी आणि वार करी, येथे आनंदात येत होते आणि राहत होते. आपल्या कॉलनीमध्ये वारकऱ्यांनी आपण त्यांना हे द्यायचो. नंतर ती वारी पुढे आपल्या कॉलनीत जाऊन पुढे दिंडी जायची. ठीक आहे. काम करी गाव करी आणि वार करी, येथे आनंदाने येत होते आणि राहत होते. सुंदरशा टाटा नगरीची शान वाढत होतो आम्ही येथे शेजारी. या नगरीचा राजा उदार, आपल्या टाटासाहेब उदार आहेत, या जगाला माहिती आहे. या नगरीचा राजा उदार कृपाळू दानेश्वर, त्याचे आम्ही सारे आभारी, त्याचे आम्ही सारे आभारी. होतो आम्ही सख्खे शेजारी, होतो आम्ही सख्खे शेजारी. सतत आठवणीत राहील आमची भिपुरी, सतत आठवणीत राहील आमची भिपुरी. ठीक आहे. आता पुढं फक्त आपले शेजारी आता कोण कोण आहेत त्याची थोडीशी उजळणी करून देतो. बघा, आठवत आहे, प्रत्येकाने आठवायचं आपला शेजारी, आपण किती वर्ष शेजारी होत होते. आठवतंय का कोण कोण होते शेजारी? आठवतंय का कोण कोण होते शेजारी? घरात होते का खरा तर, घरात होते का खरा तर, गोरे होते का मोरे, देशमुख होते का पाटील, देशमुख होते का पाटील. आठवते का कोण कोण होते शेजारी? शितोळे का कांबळे का खंडागळे, का फाळे का काळे, माबळे गोंधळे नलावडे, सावन भागवत की भोईर. कोण होते शेजारी? राणे होते का हगवणे, पाकडकर का बोरकर की बेदरकर जोशी, यंगेकर का जांभूळकर, मालदार का जानकर. कोण होते आपले शेजारी? आठवा पाहू कोण होते आपले शेजारी. मालदार, नगरकर, जानकर, आठवा पाहू कोण होते शेजारी. बेदरकर, जोशी, देशपांडे, विटे हे सर होते. बेदरकर, जोशी, देशपांडे, विटे कोण होते आपले शेजारी. आगत आखाडे, रोकडे का घोडे, आगत आखाडे, रोकडे का घोडे, तांबे बारशी, ओवाळ का पै, तांबे बारशी, ओवाळ का पै, कामत सुबे तुपे, केदारी सोळंकी, तांबे तुपे, केदारी सोळंकी की सानक कडू. कोण होते आपले शेजारी. मुने की मिनमिने, मुने की मिनमिने,
धानके की बाची कोण होते आपले शेजारी, गायकवाड की सोनावणे ठाकूर की मात्रे, गायकवाड की सोनावणे ठाकूर की मात्रे कोण होते शेजारी, भाटी की राऊत की पाशा मामा, भाटी की राऊत की पाशा मामा, जादव खान की शेख, मान बहादुर की टेक बहादुर, बरोबर आठवलं, मान बहादुर की टेक बहादुर कोण होते आपले शेजारी, गौड़ा की तोरवे आचार्य की प्राचार्य कोण होते आपले शेजारी, आचार्य की प्राचार्य कोण होते आपले शेजारी, तुपे की गाडे अलम की मिसाळ, अलम आणि मिसाळ आहे 18 नंबरला होते, ठीक आहे. सिंह की फर्नांडिस की जॉब कोण होते आपले शेजारी, 8वा पाऊल कोण होते आपले शेजारी. धन्यवाद. उपस्थित झालेत ते सर्व. खरंच आज मला खूप आनंद वाटतोय की भिवपुरीचे लोक जे आपण आहोत, मी तरी कराळेवाडीची, पण सगळे एकत्र आलो कारण मी कराळेवाडीची असले तरी 5वी ते 7वी हे शिक्षण भिवपुरी शाळेत घेतले. आणि सांगायला आनंद वाटतो की शाळेतल्या मैत्रिणी कोण, तर खरं आता माझ्या वर्गातली म्हणजे इथं अलकाच उपस्थित आहे. मग शालिनी, नलिनी सगळ्या आठवत आहेत, चंपा कडू, अख्तर, भामिनी, जया सगळे आठवत आहेत. आणि खूप 3 वर्ष होते कारण आपली जी भिवपुरीची शाळा होती ती पहिल्यांदाच जपान पद्धतीची कब्बशीच्या आकाराची बांधलेली. आणि मग ते एवढं कौतुक होतं आणि त्या शाळेमध्ये आम्ही जातो म्हणजे काय. आणि ह्या आठवणी आहेत ना, म्हणजे आत्ता जरी एवढ्या मोठ्या झालोय आपण, कुठेतरी मी लांब गेली आहे, पण ह्या आठवणी कुठेच नाही येणार नक्कीच. कारण कराळेवाडीतनं आम्ही यायचो तिथं मेन म्हणजे पिक्चर पाहण्यासाठी. रात्री यायचो वडिलांच्या मागे लागून. आधी नाव सांगते, काहींना माहीत नसेल, माझं नाव सुनंदा सावंत, नाशिकची सुनंदा जरांडे, संभाजी मामांची मुलगी, ज्यांचं दुकान कराळेवाडीमध्ये आहे, जे आमच्या दुकानामध्ये सगळे यायचे, म्हणून ती ओळख सांगते. पण त्यानंतर मी फक्त 7वीपर्यंतच होते, 8वीपासून पुण्याला गेले आणि 91 सालापासून मी नाशिकमध्ये आहे. पण ही आठवण इथं बालपण गेल्यामुळे इतकं येतं आहे भिवपुरी कॅम्पची की शाळेच्या समोर वाहणारी नदी आपली, ते मंदिर, त्या मंदिरामध्ये जायचं नेहमी. आणि दुसरं म्हणजे डबे खायला. आता प्रकाशदादा आलाय, रजनीताईकडं आम्ही जा, अलकाच्या घरी जा, शालिनीच्या घरी जा, मग मधल्या सुट्टीमध्ये डबे खायला जाणं हे खूप छान वाटायचं. आज शाळेतले कोण आहेत तर प्रकाशदादा आहे, नागेशदादा आहे. ह्या आठवणी इथे अशा आठवतात. आम्ही सगळ्या शाळेत होतो, मजा पण खूप केली. कारण भिवपुरी कॅम्पमध्ये आमच्याकडे गिरणी नव्हती कराळेवाडीत. दळण म्हणजे भिवपुरी कॅम्पमध्येच. आजारी पडलं तर त्याच हॉस्पिटलला, म्हणजे वायगणकर आपले डॉक्टर होते त्यावेळेला, त्यांच्याकडे जा. तर तो एवढा कॉन्टॅक्ट होता. आणि मेन म्हणजे आपला डॅम तिथला, म्हणजे खरंच ते भावे सर, कुलकर्णी सर सगळे आठवत आहेत की त्यांचा मार खाल्लाय, खूप पटके खाल्ले आणि म्हणून इथपर्यंत पोहोचले असं वाटतं. आता शिक्षक नाही हात लावत यांना, पण आम्ही खरोखर छड्या खाल्ल्यात, म्हणजे हे इतकं आठवतं त्या शाळेचं. आणि ह्या आठवणी बालपणीच्या आहेत ना, म्हणजे जेव्हा हा ग्रुप स्थापन झाला तेव्हा शालिनीने मला ह्या ग्रुपवरती घेतलं. आणि मग मी आपली सगळ्याजणी आठवून अलकाला घे, यांना घे, असा हा ग्रुप वाढत गेला. आणि जेव्हा कळालं की इथे आपण कार्यक्रम करतोय, एवढा आनंद झाला की कमीत कमी आपले चेहरे पाहायला मिळतील. आता आपले शेजारी कविता यांनी वाचून दाखवली, सगळी नावं आठवली बरं का, पटापट एकदम सगळे आठवले. अरे हां ते, अरे हां हे, सगळे आठवली नावं. आणि खूप छान वाटलं प्रत्येकाचं. कारण माझे बाबा तिथं 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला परेड घ्यायला यायचे, मला आठवते. आणि होमगार्डची परेड माझे बाबा घ्यायचे. आणि आम्ही त्यावेळी शाळेमध्ये ती गोळी चॉकलेट मिळेल त्याच्यासाठी आम्ही तिथे यायचो. तो सुद्धा एक आनंद खूप वेगळा होता. आणि हा जो आनंद आहे ना, जेव्हा हा ग्रुप स्थापन झाला आणि आपण इथं भेटायचं म्हटल्यानंतर ज्या गप्पा होत्या ना सगळ्यांच्या, मेन म्हणजे आमच्या ताईच्या, सगळ्यांना प्रवृत्त करायच्या इथं या म्हणून, ते मला खूप आनंद. मी काही ठरवलं, मी ॲक्च्युअली उद्या जागतिक योगा दिन आहे, मी 25 वर्ष तिकडे योगाचं काम करते, खूप मोठे कार्यक्रम आहेत उद्या, पण सगळ्याला दांडी मारली नाही. माझ्या लोकांना मला भेटायचे, काही झालं वन डे रिटर्न, पण मी माझ्या लोकांना भेटायला येणार. आणि आज तर असं वाटलं आपण नुसतं भेटू आणि गप्पा मारू. ताई आभार मानते, इतकं छान सूत्रसंचालन,
सगळा कार्यक्रम आपला, कारण तुम्ही हाडाच्या मुख्याध्यापिका ना, तुम्ही दोघी सांगितल्या, तर ते पण कळालं. खडांगेताई आमच्या नंदाताई तर नगरसेविका झाल्या ते कळालं. नागेश दादाची बातमी कळाली की त्याला असं असं जरा हे झालंय. पण हे सुद्धा एक सुखदुःखाच्या गोष्टी आहेत ना, अरे आपल्यातला हा असं. तरीसुद्धा शालिनी मध्ये शितोळ्यांची आहे, तिने आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं, प्रकाशदादा वगैरे आम्ही एकत्र गेलो होतो, हदवणे वगैरे सगळे आम्ही एकत्र दिवसभर खूप मजा केली. मी तेव्हा सुद्धा नाशिकवरनं तिथे गेले होते कल्याणला भेटायला, की सगळे लोक भेटतील. कारण हा आनंद आहे ना माहेरचा. कारण मी ज्यावेळी कशी येऊ तिकडे काय येऊ, तर ताई म्हणायची ग्रुपवर टाकायची, अगं माहेरवाशी ये ना, आम्ही आहोत ना इकडं, तू तिकडे सासरला असली म्हणून काय झालं, खूप बरं वाटायचं तेव्हा. पण खरं हा कार्यक्रम आता केला, सुखदुःख आपल्या सगळ्यात प्रत्येकाला आहे, पण हे आनंदाचे क्षण आहेत ना, हे आपले अविस्मरणीय आहेत. हे आपण आज जाताना बरोबर काहीतरी खूप घेऊन जाणार आहोत, की अरे हां मला खूप वाटेल की अरे नागेश दादा भेटला, असं असं झालं, अरे प्रकाशदादा भेटला, असं झालं. आज आमची बोरकरांची आता आली नाही, मी तिला ओळखलं नव्हतं, ती एवढीशी होती, म्हणजे तिची आई आणि आम्ही एका गावामध्ये बोरकर. पण अशा ह्या खूप सुखद आठवणी आहेत. मला आज खूप आनंद झाला, इथं आलो, बोलवलं, आणि ताईंनी एक कराळेवाडीची असून सुद्धा मला इथं वरती बसवलं. खरं भिवपुरी कॅम्पचं सगळं आहे, पण मला त्याच्यामध्ये मांडलं तुम्ही. शाळेतल्या सगळ्या जणी भेटतील म्हणून एक आनंद झाला. पण मी जरी नाशिकला असेल तर सगळ्यांना सांगायला आनंद आमंत्रण देते की नक्की नाशिकचा पुढच्या वेळेला ठरवा. जरा लांब सगळे तुम्ही जवळच आहात इथं म्हणून येत आहे. नाशिकला पण खूप छान फार्म हाऊस आहेत, रिसॉर्ट आहे. तुम्ही सांगितलं तर खरंच मी स्वतः व्यवस्था करेन आणि सगळे या, छान एक दिवसाचा कॅम्प माझ्या घरी या, हे पण मी तुम्हाला आमंत्रण करते. मी नाशिकमध्ये होते, 40 वर्ष शासनाची सेवा केली गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये, एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये, आणि मी तिथून सेवानिवृत्त झाले. आनंद वाटतो की आपल्या कराळेवाडीची एक कुठेतरी जाऊन आणि अनेक सामाजिक क्षेत्रांमध्ये तिथं काम करते. आता नागेश दादाचं कळालं म्हणून सांगते की आम्ही सुद्धा किडनीच्या आजारातून गेलेलो, तर आम्ही एक किडनीवर पुस्तक लिहिलेलं आहे, अकार्यक्षम मूत्रपिंड. तर ज्यांना डायलिसिस वगैरे काय आहे, तर आम्ही नाशिक किडनी फाउंडेशन असं नाशिकमध्ये स्थापन केलं आहे, ॲफिलिएटेड टू नॅशनल किडनी फाउंडेशन. आणि आम्ही ते खूप मोठं काम करतो डायलिसिस लोकांना, आजार किडनीचे. ते पुस्तक जर वाचलं तर त्याच्यातून होतं. कारण आता नागेश दादावरनं कळलं की ह्या कुठल्या प्रोसिजरमधनं जावं लागतं. कारण आईला सुद्धा कॅन्सर होता, तर मला माहिती आहे त्या किती केमो घेणं आणि काय त्रास असतो. पण ह्या प्रत्येकाच्या वाट्याला येतात. पण आनंदाने कसं जगायचं, तर नागेश दादा आज आला इथं, सगळे 150 लोकांना मागे टाकले आपल्या ग्रुपच्या, इथे आला, हा किती मोठा काय. तो मला म्हणाला की मी परवाच घेतलंय आणि आज मी इथे आलोय. म्हणजे खरंच आज टाळ्या वाजवल्या नागेश दादासाठी, खूप छान. ह्या आठवणी आपल्याला अशाच ठेवून मला इथं 2 मिनटं बोलायची संधी दिली. ताई नगरसेविका झाली माहीत नव्हतं, पण खूप खूप आनंद वाटला की आपल्यातली कुणीतरी लोक नगरसेविका. इथे आल्यावर ताईने सांगितलं मी मुख्याध्यापिका म्हणून झालो, म्हणजे आमच्यातले कोण अजून कोणी असतील त्यांनी सांगितलं नसेल, पण हे मला सांगायला आनंद वाटतो. छोटंसं काम मी नाशिकमध्ये जे करते, की आमच्या ज्या स्टेट गव्हर्नमेंटच्या संघटना आहेत त्याची मी नाशिक लेवलला जनरल सेक्रेटरी काम करते, महाराष्ट्रीय लेवलला महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट आणि ऑल इंडियाचे एक्झिक्युटिव्ह मेंबर, असं मी रिटायर आणि ह्या दोन्ही संघटनांवर काम करते. अवयवदानावरती खूप मोठं कार्य, जेवढं फॉर्म भरून जे आहे ते पण मदतीचं सुरू आहे. आणि योगाच्या क्षेत्रामध्ये मी योग शिक्षक आहे, गेले 28 वर्ष काम करते. उद्या आमचे खूप कार्यक्रम आहेत तिथं योगाचे. अशी बरीच मोठी आहे. आणि माझ्याबरोबर एक वर्षा डांगरीकर, एक माझी मैत्रीण आलेली आहे नाशिकवरनं. खरं तर ती पण गायिका आहे आणि ती गाण्याचे क्लासेस घेते खरं ती सुद्धा. तर वर्षाजी त्या म्हणाल्या हो येते मी पण तुमच्याबरोबर, मी पण तिच्याबरोबर तिच्या कार्यक्रमांना नेहमी जात असते. तर तुम्ही सगळ्यांनी मला इथं बोलायची संधी दिली, सगळे भेटले, खरोखर खूप आनंद वाटला. आणि ह्या स्मृती मी बरोबर घेऊन जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या टाटा समूहाचे मालक म्हणजे आपले जनक आणि बेपुरीमधल्या बंधू आणि भगिनींनो, बेपुरीला सांगायचं म्हणजे इतकं की डोळ्यातनं पाणी येतं लगेच, की आपले ते लहानपण, आपले ते खेळणं, प्रत्येक कुणाच्याही घरी गेलो तरी जेवल्याशिवाय सोडायचे नाही.
म्हणजे इतकी माणुसकी. कोण आजारी पडलं तर घरातली माणसं बाजूला राहायची, पण शेजारी पाजारी येऊन त्याचे धावपळ करून दवाखान्यात नेऊन त्या माणसाचं संगोपन करायचं. म्हणजे ते दिवस कधी येतील. आणि आता तर मोठे झालेत माणसं, ते बोलतात ना, आता लिस्ट पहिली भिपुरीला आपला हा प्रोग्राम ठरला होता, जवळजवळ 150 लोकांची नावं होती. म्हणजे तिथं फुकट तिथं आपण प्रगट. म्हणजे इतके पैशाला अहमियत देतात, पण माणुसकी आता विसरत झाली. म्हणजे माणुसकी कमी होत गेली. बोलायचा माझा उद्देश तोच आहे, अरे पैसे कधी येतील आणि केव्हाही जातील असं पण आहे. पण आपल्याला ही चेहरे आता बघायला भेटले, किती आनंद झाला, किती हर्षफुल्ल झालो आपण. मुख्य म्हणजे नागेश गोरे, सगळ्यात माझा खास मित्र नागेश गोरे. म्हणजे सांगायला म्हणजे असं की जेव्हा नागेश हा कल्याण शहरात जाऊन यायचा, आम्ही खेडेगावात, पण तो मला कधी विसरला. आम्ही दोघं एकत्रच असायचो. म्हणजे असं एकत्र असायचो की कोणतीही गोष्ट एकमेकाला शेअर करायचो. म्हणजे संध्याकाळ झाली का शाळेच्या गार्डनमध्ये जाऊन बसायचो, मग तिथं गप्पा मारायचो. क्रिकेट पण एकत्रच खेळायचो, कॅरम. म्हणजे एवढं असं म्हणजे की काय विचारायला नको. तेव्हा मला आठवतं की मी जेव्हा 7वीला का 8वी का 9वीला होतो मी, मग तेव्हा नागेश शहरामधला, म्हणजे त्याला जरा रंगीला रत्न असणारच जरा. झालं गेलो आम्ही गार्डन मध्ये. पहिले संत्री आणि हे मिळाले झालं, मग आम्ही दोघं गेलो गार्डन मध्ये मस्त वेगळी. आता मला तर कधी काय अनुभव नव्हता. झालं ना, आमची बाटली होती आणि त्या दिवशी पिक्चर पण होता. आणि तेव्हा पिक्चरना काय वाटलं नाही, तसं अंगात चढलं, चालायची ताकद राहिली नाही. आणि नागेशला बोला, अरे घरी राहणार कसा नाही, मला तर चालता येत नाही. बोललो नंतर थांबाला सगळे पिक्चरला गेले, आपण दोघं घरी जाऊ. घरी गेलो, इतक्या उलट्या केल्या, काय माझ्या बाहेर उलट्या केल्या. असा घमघमाट आले बाबा. तेव्हाच तुला टाकलेलं होतं काय अनुभव नाही. झालं घरात वास यायला कळलं, त्या पिऊन आला घरात काय गोंधळ काय विचारायचं. म्हणजे नागेश आणि मी असा एक प्रसंग होता की आता काय सांगायचा तो सांगू शकत नाही, पण एक माझ्या अंतर मला राहिलं, पण ते बोलू शकत नाही. एवढं म्हणजे आमच्या दोघांची मैत्री होती. त्याने एक दोघं कसं आलं नव्हतं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सख्खे शेजारी फार सुंदर होते सगळेच. कोण काय असं नाचतं नव्हतं. गेल्यावर या बसा, चहा घ्या, नाश्ता करा. मला वाटलं तर त्या 150 लोकांची नावं आली होती, भिपुरीला अरेंजमेंट केली होती या लोकांनी. पण मला वाटलं आता 150 लोक पहिले सगळ्या ठसलेले पाहिजेत. आम्ही येणार कसे, आमची काय सोय. अरे पेरल्याशिवाय उगवते का, सोय करायला काय तर आपल्याला खिशातला पण जायला पाहिजे. पण काय नाही. तर मी विचार केला, एवढी तरी लोक आली, सुरुवात तर झाली, चला आपण सुरुवात तर केली. कशी आलो आपण. रिसॉर्ट लांब आहे असलं तरी कसं तरी आलो आपण. मी तर मुंबईला गेलो होतो. मुंबईवरून माझे सासू सासरे सोडले, मिसेसला घेतलं, आंघोळा वगैरे केली, निघालो. कारण काय प्रोग्राम होता 19 तारखेला आमच्या मुंबईला. मग अशा ह्या गोष्टी आहेत. आता सांगायचं पुष्कळ आहे, की जास्त वेळ घेत नाही. सगळ्यांना मनोगत व्यक्त करायचे, जेवढं बोलू तेवढं कमी आहे, रात्र संपेल सगळे असं होतं. त्याच्यामुळे तुम्ही मोका दिला मला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच प्रोग्राम करा. त्यामध्ये रेखा ताईंचा एवढा मोठा सहभाग आहे. नंतर बेबी, आम्ही बेबीच म्हणतो तरी नगरसेविका असली तरी, तिने एक मोठं कार्य केलं, समाज कार्य केलं. बरं वाटलं मनाला ऐकून. पण रेखा ही परंपरा कंटिन्यू चालू ठेवू. देशमुख दादांनी तर सिक्सरच मारला. मला तर वाटतं मोबाईल कानाला ठेवूनच असतो त्या धडाधड. म्हणजे इतकी आपुलकी लोकांच्या विषयी या कोणाकडे एवढी पाहिली नाही. जिव्हाळा म्हणतात ना, त्या माणसाकडनं शिकावं. म्हणजे प्रत्येक माणसाची काळजी, प्रत्येक माणसाच्या उपयोगी कसं पडायचं, कसे माणसं जमा करायची. नंतर ते थाटक तर कोण होते ना तुझ्याबरोबर, ते ना आले.
शूटिंग मिटिंग करायचं. अरे फोटो मध्ये तर तो असा आता इथं तर चवळीची शेण दिसते. त्यांनी 2 शर्ट आणले होते, एकावर घातले होते शर्ट, एकावर घातले. अरे यार, जास्त वेळ घेत नाही तुमचा, कारण प्रत्येकाला बोलायचंय, नंतर वेळ निघून जाईल, बाकीचे राहतील बोले आम्हाला नाही बोलायला मिळालं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा आपला भिवपुरी ग्रुपचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आपण जवळजवळ 1-2 वर्ष झालं आपण आयोजित करतोय, पण त्याला काय मुहूर्त मिळत नव्हता. तरी सुद्धा आता मी आणि स्नेहा दोघींनी असं ठरवलं की कुठेतरी जायचं. मग कुठे जायचं, भिवपुरीमध्ये सगळं बंद झालं, मग कर्जतला ठरवलं. मग अशोक भाऊंनी सांगितलं की नेरळला एक रिसॉर्ट आहे. अशोक भाऊ तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद, आभारी, कारण तुम्ही आम्हाला एवढा चांगला रिसॉर्ट शोधून दिला. आणि आता आम्हालाही असं वाटायला लागलं की फॅमिली आणली असती तर बरं झालं असतं. आता भिवपुरीच्या आठवणी जेवढ्या सांगू तेवढ्या कमी आहेत. म्हणजे मी एकदा नाटकामध्ये काम केलं होतं, रेखाताई होती, ती त्यावेळेस 7वीला काहीतरी होती. प्रॅक्टिसला जायची आणि झोपून जायची. नाटक माझं हे आलं बोलायचं हे वाक्य आलं की मी विसरून जायची. मग रेखाताई मला सांगायची आता असं बोल. आणि माझं पार्टनर होता राजू भाटी. राजू भाटी म्हणजे तो कसा होता माहिती का, काही म्हणजे नाटक करताना त्याला स्क्रिप्ट वाचायची विसरून जायचा. आणि स्टेजवर आमचं नाटक होतं आणि मी मधले 2-3 शब्द गाळले, त्याची झाली बोंबा भाऊ काय करते. मग ते सगळं हे केलं. म्हणजे भिवपुरीच्या आठवणी खूप आहेत, सांगायला गेलं तर म्हणजे वेळ कमी पडेल. आणि त्यानंतर अनिल माझ्याबद्दल खूप काय काय बोलणार आहे, बोलू दे. अनिल तू माझ्यापेक्षा लहान आहेस. बाकी अजून काय बोलाय, सगळ्यांनी बोलू द्या. असेच आपण एकत्र कायम येत राहू. खूप छान वाटलं. रेखाताई, आपला कल्पनाताई, अलकाताई भेटली, रागिनी भेटली, मस्त. धन्यवाद. पासून ते 7वीपर्यंत भिवपुरी कॅम्पमध्ये आणि आम्ही फक्त खेळलो. फक्त एन्जॉय केलंय. म्हणजे लाईफ काय असतं किंवा पुढे काय असतं त्या सिच्युएशनमधून कधी आम्हाला कधी संबंधच नाही. कारण आमचे सगळे मोठे जण होते इथे आणि आमच्या लहानपणीचे किस्से म्हणजे अगदी खेळण्यातच गेले पूर्णपणे. अगदी मला आठवत आहे ग्राउंडला हे सगळं. आणि मुळात त्या आठवणी अशा असतात की आपली इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर आपल्याला काही मिळू शकतं. ते नक्की. मी जेव्हा बाबा रिटायर झाले त्यानंतर आपले सोळंकी कंपनीचे खूप आभार मानते. कारण त्यावेळेस बसमधून यायचं किंवा काही तर त्या लोकांनी अक्षरशः म्हणजे माझ्यासाठी बसमधून यायला स्वतःचा पास काढून वगैरे केलेलं आहे. पण नंतर जेव्हा जॉब करून मी ॲज अ एशियन पेंटमध्ये जॉब करत होती, ॲज अ रिसर्चर म्हणून जॉब केला होती. आणि म्हणजे त्या लेवलपर्यंत जाऊन मी खूप काही केलं. आणि एक बोलतात ना आपण इच्छा असते भिवपुरी कॅम्प काय आहे. तर दादा इथे बोरिवलीला होता, टाटा पॉवर कॉलेजमध्ये जातो. आणि माझ्या मित्रांना बोलायची आमची भिवपुरी अशी, आमची भिवपुरी तशी, आम्ही असे होतो तसे होतो. मला काही इच्छा होती मी माझ्या मित्रांना एकत्र भिवपुरी कॅम्प दाखवलं. माझी डिलेवरी होती तिथे माझं 9 मंथ आहे. त्यावेळेस दादाला म्हणजे मला भिवपुरीला म्हणजे इच्छा होती जायचं. दादाची ट्रान्सफर झाली. माझा मुलगा आपल्या भिवपुरी कॅम्पमध्ये झालेला. आणि ही एक आठवण म्हणजे माझ्या मित्रांना पण एकदम नवल वाटतं की एवढी मनाची इच्छा कशी. म्हणजे माझं बालपण जिथे गेलंय ना तिथे मला दाखवायचं होतं की माझ्या मित्रांना सुद्धा किंवा मला होतं पण आपल्या लाईफ काय जगलोय किंवा काय आहोत. तर ते एक होतं की नाही इच्छाशक्ती पाहिजे, इच्छाशक्तीने सगळं पूर्ण होतं. आणि मला मनात एक भावना पाहिजे की आपली माणसं आपली माती जिथे असते तिथे आपल्याला बरोबर
खरोखर ओळखतेच आणि आज बरं वाटतंय. खास करून तुझ्या तर आली असतं तर बरं झालं असतं. तुझ्याशी बोलणं झालं म्हणा, आम्ही प्लॅनिंग करू नंतर. आणि थँक्स मेन म्हणजे अशोक काकांचं इथे सगळे अरेंज केले. मनोज दादा, रेखाताई खास होती, अर्चना, माझे सगळ्या अशा आठवणीच्या मित्रमैत्रिणी आहेत हे सगळे. आणि मॅरेज दादाचा एक खास किस्सा मला आठवत असं माहिती नाही. लहानपणी पार्टी व्हायची, फक्त बॉयज लोक असायचे. आणि आपल्या गावाच्या समोर एक नदी होती, नदीच्या तिथे पार्टी केलेली आणि सगळे बॉयज होते. आणि मी आणि मयुरी आणि अजून एक उज्ज्वला कोण होती माहिती नाही. आम्ही पण तुमच्या बरोबर ना, आम्हाला पण पार्टी करायची. दादा मला त्याने वाटलं नाही तो तिथे पार्टी फक्त बॉयज लोकांची आहे, तुमची नाही आहे. म्हणजे नाही तुम्ही काय खाताय, तुम्ही पार्टी करताय तिथे ना तिथे तिथे. आम्ही पण नरेश दादा आणि बळी दादा, मला त्याचं नाव पूर्ण आता आठवत नाही, पण ह्या दोघांनी मिळून आम्हाला नेलं. खास दादा तू आणि बळीदादा मला जेवायला वाढलं आम्हाला. आम्ही ते ह्या सगळ्या लोकांच्या आम्ही आपलं मस्त नदीच्या तिथे पाठमागून ग्राउंडच्या पाठमागून जेवलो वगैरे. नंतर आता ह्यांचा आला पिक्चर वगैरे झाले म्हणजे आम्ही पण आता नाही, आता पार्टी झाली ना तिथे आम्ही तर त्यावेळेस म्हणजे ते नाही केलं की मी, आमची बहीण आहे छोटी आणि हिला पण आम्ही घेणार, आमच्या पार्टीमध्ये सहभागी करणार. तर तो किस्सा मला अजून आठवतोय. बरेच आहेत शाळेचे म्हणजे बेदरकर पाहिजे पुन्हा सगळ्याच गोष्टी. मग मी भिपुरीपासून लांब गेलीच नाही, म्हणजे अगदी समोर दिसायचं अरे हे आमचं कॅम्प होतं. त्याच्यामुळे कधी असं वेगळेपण असं जाणवलं नाही. फक्त ज्यावेळेस आपण बाहेर फिरतो तेव्हा जाणवलं की आपण काय राहत होतो. आपल्याला त्या गोष्टीची किंमत नसते तेव्हा, किंवा आपल्याला जाणवत नाही की अरे यस. तर ती लाईफ पुन्हा परत भेटत नाही. तशी लाईफ म्हणजे जिथे आहोत ना ते एन्जॉय करायला शिकलं पाहिजे. जिथे आहोत नाही ते चांगलं करायला शिकलं. हेच पुढे चालू ठेवलं आहे. बस बरं वाटतं इथे येऊन. धन्यवाद सगळ्यांचे, तुम्ही आलात. काय बोलणं पूर्ण झालं. मला तर वाटतं बरीचशी कमी लोक मला ओळखत असतील, कारण तर मी शांत स्वभावाचा होतो. आपण दोघी शांत होतो. हा, मी आणि आली होय. अच्छा, मी काय म्हणतो, मला असं वाटतं 1987ला मी विपुरी सोडली. त्यानंतर मला सातवीनंतर मी जिना इथे झालो, म्हणजे ओडिशी झालं तिकडे. पण विपुरीच्या इतक्या काही गोष्टी आहेत की म्हणजे इतक्या कमी वेळात सांगणं कठीण आहे. कारण जी ट्रॉली आमचे म्हणतात आता बोलले ना बाजूचे सक्के शेजारी त्याच्यामध्ये आमचं एक आंब्याचं झाड, धड त्यांच्याकडे धड आमच्याकडे नाही. मध्येच आंबा आमच्याकडे आंबा होता मध्ये. हा, आणि त्याच्या पांढ्या अर्ध्या त्याच्याकडे 12 ओव्हर, अर्ध्या आमच्याकडे नंदुमाकडे. त्यावरनं भांडलं. त्या नालायकांनी असा ढकलून दिला मला एका आंब्यासाठी की त्या कुकलीला अडकलेलो मी आता पूर्ण. म्हणजे ते बाहेरचं बाहेर असतात ना वाया, तो किस्सा मला चांगला आठवतोय. हा, पहिल्याच बाजूला होता कोपऱ्याचा. तर मी त्या तारेत अडकलेलो होता. त्यांनी जर कसा दिल्यानंतर एका आंब्यासाठी आता भेटू नंतर बोलल्यानंतर बोलू दिलं. आता पण किस्से खरं 101 सगळे. त्यानंतर अनिल घोडे, शांत, माझ्यासारखा शांत तो पण. होय. त्या ही म्हणजे आता ही जोडी धरमवीर ती जोडी होती. बाळा होता, काका होता. भरपूर जुन्या गोष्टी भरपूर आहेत. जेवढं सांगितलं तेवढं कमी आहेत. कारण एक स्विमिंग पूल होतं आपल्या म्हणजे भिपुरीमध्ये. ते मला नाही वाटत बघ स्विमिंग पूल बोलतायत त्याला, पण स्विमिंग पूलच होतं ते. कारण त्याला जे आता स्विमिंग पूलला तुम्ही जे जम्प मारता, त्याला जे स्टेप लावतात, ते पळसाचं झाड होतं बरोबर. त्यावर एक खांद्यावर 3, लहान मुलांसाठी 1, मध्यांसाठी दुसरी, आणि शेवटी जे होते पट्टीच्या पावणारे होते ते वरती 3ऱ्या फांदीवरनं जाऊन उड्या मारायचे. ते पळसाचं झाड होतं, एकदम छान धमाल करायचो. त्यावेळेला मला असं वाटतं की नायर सर म्हणून स्विमिंग पूल आले होते, आपल्याला शिक्षक होते. हा, नायर.
पण आम्हाला काही म्हणजे स्विमिंग तर येतच नव्हती. पण जायचं तर आहे, पण जाणार कसं? बाबांचं जेवणाचा वेळ 12 ते 1 ना, आता 12 का 2 झाला. बाबा यायचे आणि 1 वाजता निघून दीडला निघून जायचे. तर त्याच वेळेला जेवणाच्या आधीच आमचे म्हणजे आंघोळीचे कपडे ना ते पन्हाळ्यात टाकून ठेवायचे. आमचे आंघोळीचे कपडे ते पन्हाळ्यामध्ये टाकून ठेवायचे बाथरूमच्या बाजूला. म्हणजे दुसऱ्या वेळेला इथं बाजूने चढून ते पन्हाळ्याचे कपडे घेऊन मग स्विमिंगला, म्हणजे इथून घरी काहीच नाही, सगळं टाकतानाच पन्हाळ्यात टाकून ठेवायचे कपडे आणि ते घेऊन जायचे. हे किस्से सगळे खतरनाक 101 म्हणजे कारण परमिशन नव्हती, कारण एवढा मोठं डॅम आणि त्यात पोहता येत नव्हतं. आम्ही सांगितलं होतं का बाबा चिकच्या आले म्हणून. पण एका वेळेला दुपारी बाबा एकदा स्विमिंग पूलला आले, त्यांनी बघितलं मुलगा व्यवस्थित पोहतोय, त्यानंतर परमिशन मिळाली, मग पोहायला जाणं चाललं. आणि चांगले म्हणजे इवन बाळा, चंद्रकांत गवळी, एक साधारण बारची, सूर्यकांत हे पोहणारे चांगले पोहणार, पट्टीचे पोहणार. सूर्यकांत पट्टीचा डॉक्टर होता तो हात घालून चिंबोळ्या काढणे, काही चित्र त्याचे किस्स्यापर्यंत एकदम खतरनाक. सूर्यकांत होता एकदम व्यवस्थित. भरपूर असे सांगण्याचे किस्से भरपूर आहेत. स्वतःचा पण बोलला की जे काय तुझा तो व्यवहार म्हणजे जो काय व्यवहार चालायचा कॉलनीतला अप्रतिम, सांगणं कठीण आहे आणि विसरणंही कठीण. एवढे बोलून धन्यवाद. असं गर्दीत बोलायची सवय नाही आहे, पण टाटाचं फॅमिलीचा एक मेंबर व्हायची मला संधी मिळाली हे माझ्या मातोश्रीमुळे. माझा आजोळ टाटा कॅम्प, मम्मीचं गाव, वडील वारले त्यामुळे मला टाटामध्ये राहावं लागलं आणि मी टाटाच्या फॅमिलीचा एक पार्ट झाले. पण लहानपणापासून टाटामध्ये जे काही क्षण अनुभवले ते मी जन्माला आले, घडले आणि जे काही माझ्यावर संस्कार झाले, इतक्या विविध संस्कृतींचा मला परिचय झाला आणि त्यातून मला माझी ओळख मिळाली. खरंच या क्षण म्हणजे सगळ्या आठवणी अगदी माझ्या मनावर कोरल्या गेलेल्या आहेत. माझ्या मुलांना मी नेहमी सांगते, मी अशी लहानाची मोठी झाली, माझं बालपण असं होतं, प्रचंड मस्ती केलेली आहे. जंगलात जायचे, तारवेच्या कुंपणावरनं ओढतर उतरून जंगलात जाऊन मोरं गुंडाळून आणायचे, मम्मीचा मार खायचे. मम्मीचा मार वाचवा म्हणून मम्मीला बोरं, चिंचा, जांभळं वगैरे द्यायची आणि मम्मीला आनंदी करायचं. पण टाटामध्ये सगळं म्हणजे टाटाची भाजी म्हणून माझी ओळख. पण सगळ्यांनी खूप लाड केले, असं म्हणजे भेदभाव कधी कोणी केला नाही की ही अशी अशी आहे. म्हणजे अगदी लाडकोड सगळे प्रत्येकाने आवडून अगदी बोलून लाडकोड केले आणि ओळख मिळाली. पण टाटाच्या आठवणी इतक्या आहेत मनामध्ये की कधी शेवटच्या क्षणापर्यंत विसरता येणं शक्य नाही. आणि आता ती तुमची असं चैतन्य भरलेलं दिसतं. सगळ्या आयुष्यातले काही क्षणातले बरे वाईट विसरून जायला होतं. आणि इथे एक दिवस जरी आपण कुठे आलो या गेट टुगेदरला तर पुढची वाटचाल अगदी म्हणजे आनंदाने करायला मार्ग सोपा होतो. तर सगळ्यांचे खूप मनपूर्ण आभार आणि पुन्हा जेव्हा व्हिडिओ केली तेव्हा नक्की घेऊया. थँक्यू. मी 3 वर्षासाठी फक्त भिजवलीला होतो. पण मला पूर्ण म्हणजे घरातले सारखे सगळे होते. मग मी राहायला कॉलनीत होतो ते म्हणजे जस्ट नवीन प्रमाण झालं आणि टाटा कॉलनीमध्ये आलो त्यावेळेस म्हणजे काकाबाची वगैरे त्याच्यासमोर राहायला वगैरे आणि बाकीचे सगळे जमोगोले वगैरे सगळे आपल्या काही ते सगळे आणि भास्कर आगर वगैरे सगळे म्हणजे माझ्या रूमचे शाळा वगैरे सगळे जॅक्शन क्लबचे मेंबर. पण मला म्हणजे एकदम घरात आपण म्हणजे भावासारखे मला दोन्ही म्हणजे भावाला म्हणजे एकदम वेगळेच म्हणजे नातं दिलेलं आहे. काय बरोबर असं म्हणजे त्याचं बोलतात नाही कॉलेजला बोललं भरपूर काही शिकवलं भरपूर काही दिलं. धन्यवाद. माझं लग्न झालं तर आमची फॅमिली गावीच खूप होते घरामध्ये आणि कसं होणार कशी सहन करणार आपण विभक्त कुटुंबाचे चौकटीचं कुटुंब आईवडील आणि 2 मुलं असं प्रकार आणि एवढं 22 माणसांमध्ये कशी ते सगळ्यांना सहन करणार.
म्हणजे वर्षातून 5 वेळा आमची मोठ्या 3 स्टार 5 स्टारमध्ये पार्ट्या असतात. जशी पिढीला मजा येते तशी बिलकुल येत नाही. पण मी मात्र सगळ्या बिलकुल आमच्या साडीतल्या बायकांच्या आमच्या वगैरे सगळ्यांचे तेच कोणी भेटतात कशी कशी आली असं सगळं काही जवळ द्या ना, जवळ एवढे कसे तुम्ही साडे राहता. तर आमच्या साडीतूनच आम्हाला ते शिक्षण केलेलं आहे. आमच्या आई, आमच्या वगैरे मावशी, आमच्या सावंत मावशी, आमच्या सगळे एवढं छान प्युअर हार्टेड बायका होत्या. त्या सगळ्या बायकांचे सगळ्या या सगळ्यांचे माझ्यावरती सगळे गुण आहेत. कोणी भेटलं तुम्ही त्यांना अरे कशी आहेस काय आहेस कोणी भेटलं माझ्या विषय पण होतं तू माझ्या बाबतीत पण अशी शिकवली आहेस किंवा टीचर आहेस किंवा काय आहेस किंवा काय असं काय किंवा काय अशी विषय सगळ्यांना प्रत्येकाला विचारतेस. माझ्याकडे मोठा मुलगा असेल तर बरं असं भाऊ एखादा म्हणाला बोलू आई हे सगळे तुम्ही बसून शाळेतून नव्हतं की माझ्या आवाज द्यायच्या आधीच तर शाळेतून कुठली सवय मला लागली. आता क्लास सिस्टीममध्ये सगळ्यांची दार बनलं पण आपल्याकडे भेटलेलं कसं सगळ्यांची दार ओढणी झाल्या विचार गावाला गेलं तर ब्लॉकमध्ये सगळ्यांना किती छान वातावरण. मी माझ्या मुलांना सांगते आनंद घ्यायचा असेल प्युअर हार्टेड लोक बघायचे असतील तर आमच्या युपी लोक बघायचे त्यामध्ये तुम्हाला कशी माणसं मिळणार नाही. त्यामध्ये जर विचारलं तर काय बोलतो एवढं असं हे नाही पण आपली माणसं सगळी कशी आणि संस्कार जे मुलींना आपल्या ज्या आहेत आपण थोडं नाही बोलतो ती एक गोष्ट आपण शिकलो नाही ॲक्च्युली ते शिकायला हवं. अतिशय आनंद होता की आज आपण आणि ह्या ग्रुपला जिवंत ठेवण्याचं काम काही मंडळी करत आहेत. त्यांचं जास्त कौतुक की जास्त अभिनंदना पाहत आहेत. जसं आचार्य कुटुंब आहेत एकदा
आणि आपला अनेक अनेक जण आहेत विष्णू काय असं सगळं आपण हे सगळं जिवंत ठेवले जे आहे ते अतिशय मला खूप आनंद होतो की म्हणजे माझी याच्यामध्ये कठीण होतं म्हणजे आज विद्यार्थी जाऊन कमीत कमी 13 आपण येऊ शकतो सगळ्यांना पाहूया असं सगळं. आणि म्हणजे माझं जर काय सांगायचं झालं भिंतीविषयी तर विशेष असं सांगता येईल तर माझी नाळच जोडली अशी माझा जन्मच तिथं झाला आहे. चाळीमध्ये संध्याकाळी 6 वाजता भिंपुरीला जन्म झाला आहे. सर्वे का आजी होत्या त्यांनी आणि त्यांनी सगळं ते सर्व केलं. त्यामध्ये एकंदरीत सांगण्याचा म्हणजे भाग म्हणजे भिंपुरीला आपण किती जोडलेलो आहोत, किती त्याच्याविषयी आपल्या ठिकाणी त्याच्याविषयी आपल्या ठिकाणी प्रेम आहे. आणि आता तुम्ही बघाल तर भिंपुरी हा शब्दाला खरा आता जे पाहतो ही तरी भिंपुरी आपण समोर ती भिंपुरी आता तुम्हाला दाखव. कारण तिथे आता फक्त झाडं होती ती पण नाही आहेत, घरं होती ती पण नाही आहेत, कंपनी होती ती पण नसताना जमा. कारण तिथे जे काही माणुसकी होती, जे काही प्रेमाचा जो ओलावा होता तो तिथे आता राहिलेला नाही. तिथं तुम्ही आता गेलात आणि मी जर म्हटलं माझा एक जन्म झाला आहे, माझे आवडील होते, माझे भाऊ होते, माझे नातेवाईक होते, असं जर मी शिकवलेलं सांगितलं तर तो म्हणाल नाही साहेब आप जाओ, तो एंट्री नाही मिळेल. तुमच्या वेळी कुणी जरी गेलं गेटवर तुम्हाला एंट्री नाही मिळणार. मग ते भिंपुरी आहे का? तर भिंपुरी हे आत्ता जे समोर आहे हे भिंपुरी जे आपल्या अंतःकरणात जे आहे भिंपुरी जे आपल्या मनात आहे, जे मनात जे साठलंय, जे तुमच्या मनामध्ये सतत नाचत असतं, ज्याच्या आठवणी तुमच्या ठिकाणी सतत गरवत असतात फुलाप्रमाणे. जसं मोगऱ्याचं फुल जसं फुल सुगंधित गरवतं तसं आणि ती मंडळी बरोबर धावत आहे. त्यांना ते आवडच नाही. मला तर मी शेवटपर्यंत म्हणजे आज सकाळपर्यंत मी नाव दिलं नव्हतं. मी म्हणून खरंच जमेल का पण इतकं पण तेवढा जोर आणि यांची ती काही संभाषण मी ऐकायचो आणि ते राहवलं काय की काय जावंच काही हवं आणि काय होईल काय होणार आहे आपली मंडळी आणि आनंद व्यक्त करण्याचं हे साधन आहे ना. आपल्याला एक आपल्या ठिकाणचा आनंद एक वेगळं जग, एक आपण हे वेगळं जग बघतो इतक्या वर्षानंतर की जे त्या भिंपुरीमध्ये आपण अनुभवलं तिथल्या लोकांचं आणि ते वेगळं होतं वातावरण. बघा आता तुम्ही भिंपुरीला गेलात त्याला जशी ही मंडळी सर्व संपली गेली म्हणजे तसं ते भिंपुरीतनं आपण बाजूला झालो. त्यानंतर ते एकाही झाडाला आंबा आला नाही. हे मला माहिती आहे का? तिथे आज झाडाला आंबे नाही. जे भिंपुरीची झाडं जेव्हा ती माणसं असताना पूर्ण ते झाड अगदी आंब्याने भरायचे, एवढे आंबे यायचे का लोक असे हाताने काढायचे. पेरू एवढे असायचे की आम्ही हाताने काढायचो. खाऊन खाऊन असं व्हायचं काय नको. आणि आता जशी ही मंडळी सर्व गेली, मंदिर आहे, क्लब आहे, सर्व आहे, पण मग आता आंबे काय येत नाही. आता ती फळं काय नाही, ती फुलं काय नाही. म्हणजे याचा अर्थ माणसामध्येच देव पण आहे. याचा अर्थ माणूस असेल तरच त्याला जिवंतपण आहे. भिंती आहे भिंती ह्याला काही अर्थ नाही, त्या कंपनीला काही अर्थ नाही. कंपनी तुम्हाला काही करत नाही, ती रिटायर झाली तुम्हाला लगेच तुम्हाला म्हणतात तुमचं घ्या सगळं आवडा निघून जा. कंपनी म्हणून मला नंतर तो माणूस गेल्यानंतर मी 40 वर्ष सर्व्हिस केली आणि आता त्याला काय त्याचं काही नसतं, त्याची व्हॅल्यू काही नसते. सर्व स्टाफ बदली झालेला असतो, सर्व लोक बदली झालेले असतात, सर्व म्हणजे अर्थात बदल होणं हा सृष्टीचा नियम आहे आणि तो बदल झालाच पाहिजे. फक्त आपण कसं राहायचं, आपण आपल्या ठिकाणी ते कसं अंतःकरणात त्या गोष्टी रुजवायच्या हे आपल्या ठिकाणी ते होणं अत्यंत गरजेचं आहे. तर ते आता असे मला म्हणजे बोलायला म्हणजे मला म्हणजे संधी मिळते. तर मी कसं आहे की मी पूर्ण थोडं आध्यात्मिक ह्याच्यात आलो. माझा व्यवसाय आणि माझा अध्यात्मिक याच्यामध्ये मी जास्त गेल्यामुळे बाहेरचं जग फार मी बघतो. कोणामध्ये मिसळ जास्त नाही. कुठले चांगला कार्यक्रम मला कधी जाण्यासाठी टाळू शकतो. कारण मला माझ्यावरच आधी जसं मी या अध्यात्मामध्ये म्हणजे जसं मी माझ्या हृदयात ईश्वराला पाहतो जो सर्वांच्या हृदयात आहे आणि तो आहे म्हणून आपण जिवंत आहे, म्हणून आपण श्वास घेतो. ते जर श्वास संपला तर सगळं संपलं. तो प्राण आहे, ते चैतन्य आहे म्हणून आपण बोलतोय ना, म्हणून आपण जेव्हा आलो सगळ्या आठवणी जे जे काय असेल ते सर्व ते चैतन्यामुळे. माझ्या ठिकाणी जर श्वास संपला तर काहीच नाही. आधी श्वास म्हणजे की प्रत्येक श्वासामध्ये एक नवं चैतन्य आपल्याला मिळतं, हे आपण अनुभवतच नाही. श्वास थांबला, एक थोडा वेळ आपण थांबूया, एक 15 मिनिटं आपण थांबूया आणि सारखा काय श्वास घ्यायचा, सारखा श्वास घेऊन कंटाळा, एक 10 मिनिटं त्याला आराम घेऊया, एक 10 मिनिटं घ्यायचाच नाही श्वास, तर काय होईल? हे जसं आहे तसंच ईश्वराला आपण जर मानलं. आज ते इतकी मोठी आता दुर्घटना आपल्या देशात घडत आहे. ती विमानाची दुर्घटना झाली, नंतर त्या केदारनाथला लोक गेली, तिथे काहीतरी हेलिकॉप्टर पडलं, अशा अनेक ह्या 15 दिवसात
अनेक गोष्टी घडतात ना. अगदी बसलेली माणसं त्या कोळसा होतो म्हणजे काय, हसत खेळणारी माणसं त्यांचा एक सेकंदात कोळसा झाला. म्हणजे हे जे ना, हे म्हणजे जीवनाला काही अर्थ राहिलाय का, आपल्या जिवंतपणाला काय अर्थ आहे का, तर आहे. जीवनाला अर्थ आहे जर रामकृष्ण हरी हे जर तुम्ही अनुभवलं. हा जो मंत्र नाही, कुठलाही कुठल्याही तुम्ही दैवताला माना, कुठलाही करा, कुठलाही संत कुठलाही असेल, पण ते जर तुम्ही तुमच्या हृदयाचं अनुभवलं तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्या जीवनाचा आनंद घेता येईल प्रत्येक क्षणाला. मग तुम्ही कुठल्याही अवस्थेत असा, तुम्ही आजारी असा, आजारी नसा, तुम्ही श्रीमंत असा नसा, गरीब असा, कुठल्याही अवस्थेत तुम्ही जर ईश्वराचं नामस्मरण करत असाल तर तुम्हाला आनंदच मिळणार. आनंदाशिवाय दुसरं काही प्राप्त होणार नाही. आणि तेच आपण त्या ह्याच्यापोटीच आता आपण सगळीकडे आलो की आपल्या ठिकाणी त्या विपुरी म्हणून आपण जगलो खरे, पण आता आपली ही सगळी हृदय आहेत, विपुरीची हृदय इथं जगलो खरी. कारण हृदयच बोलू शकतं, हृदयामध्ये स्पंदन आहे, चैतन्य आहे आणि ते बोलू शकतो. दगडामध्ये सिमेंट काय बोलणार, दगड काय बोलू शकतो. तिथं गेला आता तिथे काहीच नाही. तिथे विपुरी म्हणलं तर त्या मोहात आपल्याला राहायचं नाहीये. कुठलाही मोह हा दुःखदायकच आहे. आपलं प्रेम हवं. प्रेमामध्ये प्रत्येकाची काळजी घेतली जाते, मोहामध्ये काळजी नसते. जसं मला एक वाक्य अतिशय आवडलं, त्या ग्रुपवर आपल्या टाकलं होतं देशमुखांनी, मला वाटतं असेल की साध्या गोष्टी मी त्या बरोबर मी वेचत असतो की त्यांनी त्याच्यावर असं लिहिलं होतं त्या ह्याच्यामध्ये की ग्रुपवर की त्यांनी पत्ता दिला की सर्वांनी असाच या त्या स्टेशनवरून असे. आता त्यांनी एक महत्त्वाचं केलं होतं आपलं की कुणी रेल्वे क्रॉसिंग करू नका. हे त्याचे किती महत्त्वाचं आहे ना, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की कुणी रेल्वे क्रॉसिंग, हे त्यांच्या मनात कसं आलं, अरे नाही म्हणजे अशी मंडळी येत आहेत, चुकून कुणी आलं तर येऊ नये. त्यांनी व्यवस्थित ब्रिजच क्रॉस करावा. ही जी काळजी ह्याला प्रेम आहे. मोह म्हणजे काय, मोह म्हणजे तिथे काळजी काही नसते. गाडीमध्ये 4 माणसं बसवायची की 8 माणसं बसवायची हे मोहापायी घडतं. आणि मनुष्य जरा ते दुःख मग तिथे येतं. 4 माणसं आहेत ना, आम्ही 4 माणसं बसली पाहिजे तिथं. हे प्रेमाचं लक्षण आहे. काळजी घेणं, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकाला सहाय्य करणं, हे प्रेमाचं लक्षण आहे. प्रेमामध्ये खूप काळजी घेतली जाते एकमेकाची. जसं आपण कॅम्पामध्ये असे खेळतो, कुणी कोणाचं नंतर देतो. एक वेगळ्या जंगलामध्ये कितीतरी वर्षापासून म्हणजे मला आठवत आहे की जेव्हा की इतर ठिकाणी म्हणजे सर्व खेडेगावच होतं. भूमगाव काय भिरपुरी आता सगळे गडगंज श्रीमंत झाले, जमीन विकून सगळ्याकडे गडगंज पैसा आला. पण त्यावेळेला ती हे भिरपुरी म्हणजे त्यांच्या ठिकाणी एक वेगळं एक श्रीमंत कॉलनी असा सगळ्यांचा एक समज होता त्यावेळी. त्या लोकांचा सगळी गावं ही मांडवणी, कळावळी, गोळवळी ही मंडळी सर्व यायची ना की पिक्चर असतात आपल्या आठवत नाही, पिक्चर असायचा तर ही मंडळी सगळी येऊन तिथे खाली बसायची वगैरे आणि गपची गुपचूप बसायची. पण आता तशी राहिली नाही ती. आता ती फार वेगळं त्या अहंकारात सगळी बुडाली सगळी. तर तसं आपल्याला आता न करता पण आपल्या ठिकाणी आपल्या ठिकाणी हा कधी अहंकार नव्हता. आपण ह्या भिरपुरीमध्ये राहत असताना कोणाच्या ठिकाणी कसा की तिथं कोणी गरीब माणूस आला. मला भिरपुरीचं एक गोष्ट आठवते की त्या मावळात लोक यायची चालत हे आण ते आण आणि तो कधीही कोणाच्या घरून विदाऊट चहा घेतल्याशिवाय जायचा नाही. ही 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 भिरपुरी. तिथं प्रत्येकाला पाणी विचारलं जायचं, चहा प्यायला द्यायला जायचं. त्याला एखादा भुकेला असेल, अरे मग जेवलास का तू, की त्याला जेवण दिलं जायचं. हे सगळं भिरपुरीत होत होतं. हे जगात कुठे आजकाल होते. जगात तिथे माणसं पाहायला पण नाही. ही जी माणुसकी होती, जे माणूस कोण होतं ते त्या भिरपुरीत होतं आणि ते आम्ही अनुभवलं त्यावेळी. तुम्ही आता हे काही आता खूपच करून असं आहे ते अगदी लहान म्हणजे असं आहे. पण आम्ही नियोग जन्म असं पाहिलं सर्व गोष्टी म्हणजे आता अगदी लहानापासून आम्ही जे पाहत आलो ते अगदी लहानापासून. एका शाळेच्या ह्याच्यात हेडमिस्ट्रेस होती, अतिशय छान. तिने म्हणजे आपल्याला माहीत पडून नसेल पण तिने खूप चांगला जॉब तिथे पूर्ण केला आणि अतिशय चांगल्या प्रकारे तिने आम्हाला म्हणजे मी तिला अनेक ठिकाणी तिला मदत केली त्या बोर्डवेच्या संदर्भात. आणि अतिशय मला की सांगायला म्हणजे खरोखर की एक गोष्टीचा आनंद काय असतो की आनंद हा आहे की आपण या घटकेला, या वेळेला, या क्षणाला आनंदाची गोष्ट काय असेल तर आपण जिवंत आहोत. अहो साधी गोष्ट आहे, आपण जिवंत आहोत. इतक्या वर्षामध्ये माणसाचा क्षणाचा भरोसा नाही आहे. कोणी ट्रेनमध्ये पडतोय, कोणी इकडे पडतोय. हे सगळं आवडून हे सगळं होऊन इतकं वय होऊन माझं वय आता 59 आहे आणि इतक्या वयामध्ये आपण पण ट्रेनमध्ये प्रवास केले, आपण पण तिकडे गेलो, ह्या गाडीत बस त्या गाडीत बस, किती वेळा खाली पडलोय, काय काय झालंय, पण आपण जिवंत आहोत.
हे सत्य सिद्धा अतिशय आनंद हे आनंद आहे की आज इतक्या वर्षाचा आपण एकाला पाहतोय, हा खरा आनंद आहे. इथं खरंच सुख आहे. हे जरी आपण अनुभवलं ना तरी जीवनामध्ये खूप काही प्राप्त होतं. आणि दुसरे सुखातच आनंद मानणं, एखाद्याला आनंदित करणं, त्याला उत्साहित करणं, याच्यासारखा आनंद आहे. दुसऱ्याची काळजी घेणं, स्वतःची तर काळजी कुणीही घेतो. आणि हे सर्व करत हे तेव्हा केव्हा शक्य होईल, ज्यावेळेला तुम्ही स्वतःवर प्रेम करा. दुसऱ्यावर डायरेक्ट प्रेम करू नका, काही फायदा नाही. ते कोणाला नको आजकाल त्याच्यात. आणि ईश्वराचं प्रेम तर नकोच आहे. तेव्हा स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम कोणावर? स्व म्हणजे आपल्या ठिकाणी ईश्वर लपलेला आहे. आपल्या हृदयात जो चैतन्य रूपाने हृदयामध्ये स्पंदन चालू आहे, हृदयाची धडधड चालू आहे, तो ईश्वर. त्या ईश्वराकडे लक्ष जाऊ द्या, त्याच्या स्मरणात राहा. आणि तर तुम्हाला सर्व प्रकारे जीवनातल्या तुमच्या सर्व कटकटी जातील. तुमचं जीवन शांत होतं. समाधान, शांत आणि आनंद हे फक्त भक्तीनेच प्राप्त होतं. बाकी जीवनामध्ये ह्याला बाकी कुठलाही सोर्स नाही. जर तुम्हाला जीवनामध्ये समाधान, शांती आणि आनंद हवा असेल तर देवाच्या भक्ती केल्याशिवाय त्याला पर्यायच नाही. इतर कुठल्याही गोष्टी शक्यच नाही, येऊ शकत नाही. तिथे सगळे मोह, माया, षडविकार ह्या येणे सगळे युक्तात फसले. पण भक्तीमध्ये मनुष्याचं मन शुद्ध असतं, निर्मळ असतं, त्याची दृष्टी साफ असते, शुद्ध असते. आणि त्या शुद्ध दृष्टीने तो सगळ्यांना बोलत असतो. आणि मुख्य म्हणजे तो जिथे असेल तिथे आनंद प्रकट होतो. भक्तीचं वैशिष्ट्य जर तुम्ही म्हणत असेल की भक्ती करतो, हे करतो, तर त्याच्या ठिकाणी सगळ्या काळ क्षणाक्षणाला आनंद प्रकट होतो. तो आनंदाने नाचत असतो. जसे सर्व संत मंडळी आनंदाने नाचत होते. त्यांना म्हणजे एवढा आनंद व्हायचा, काय भजन म्हणताना, कीर्तन म्हणायचा. आता मी एक तास 2-3 तास कीर्तन करतो. मी जवळ 100 दिवशी अभंग स्वतःचे केले. आता एवढं सगळं बोलायला वेळ नाहीये, तरी पण एक अभंग मी आता म्हणतोय ते, तो तुम्ही ऐका, म्हणजे अतिशय सुंदर आहे. सर समोर म्हणून आपला आता तोच वेळ जास्त वेळ घेतला चालेल ना? चालेल ना असं. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले किंवा त्यांचं ते त्यांचं जे तुकाराम महाराजांचं म्हणजे अतिशय होती आहे. नाम संकीर्तन साधन परी सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तन सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येईल घरा नारायण. तुकाराम महाराज तिकडे जायचे त्या डोंगरावर देवाला भेटायला. पण नंतर त्यांना कळलं की अरे हे काय खरं नाही, सुखे भेटे नारायण घरी. मग ते घरी राहायला लागले. मग ते बंद केलं जायचं आणि आपल्या घरातच त्यांनी वैकुंठ मांडलं. त्याच्यावरती आहे, या देहाची या गावी, आपला जो देह आहे, या देहाची या गावी काय झाली हो नवलाई. या देहाची या गावी काय झाली खूप जे ऐका सर्व व्यवस्थित ऐका, प्रत्येक शब्दावर तुम्ही चिंतन करा, मनन करा. तुम्हाला तो तुमच्यातलाच तुकाराम भेटेल. तुकाराम, तुकाराम, तुकाराम नाहीस, मी राम माझा भेटला, तुकाराम मला त्यांचा राम भेटला. तो तुकाराम शब्दाचा खरा अर्थ, तुकाराम तुझ्या ठिकाणी राम कुठे आहे? तुकाराम राम होऊ शकत नाही. तुकाराम तुझ्या ठिकाणी राम का नाही होत? तुकाराम होत नाही. मी राम झालो, तू पण राम हो. असे सर्व संतांनी, एकनाथ महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी, आपले जे काही संत होऊन गेले, चोखा आहे, सगळ्यांनी आपल्या ठिकाणचा आत्माराम अनुभवला. आत्माराम अनुभवला म्हणजे आपल्या ठिकाणचा विठ्ठल अनुभवला. आणि तो आनंद प्रगट त्यांच्याकडे झाला शेवटच्या श्वासापर्यंत. भक्ती ही अशी गोष्ट आहे ना की ती शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला आनंदित ठेवते. शेवटच्या श्वासात कुठल्या अवस्थेमध्ये. या देहाची या गावी काय झाली हो नवलाई. जन्मोजन्मीची पुण्याई भाग्य भेटली विठाई. या देहाची या गावी काय झाली हो नवलाई. जन्मोजन्मीची पुण्याई भाग्य भेटली विठाई. विठ्ठल प्रेमे झालो वेडे, विठ्ठल प्रेमे झालो वेडे, एक विठ्ठल आवडे. विठ्ठल प्रेमामध्ये आम्ही वेडे झालो आणि एक विठ्ठलच आवडला. का? कारण जगामध्ये आवडण्यासारखं आहेच काय? जेव्हा तुम्ही असं म्हणता ना की मला ईश्वर प्रिय आहे, तर तुला जग अप्रिय वाटलं पाहिजे. जर ईश्वर सत्य असं तुला वाटत असेल तर तुला जग हा संसार असत्य वाटला पाहिजे, तर ते तुला सत्य वाटेल ना. एखादी गोष्ट आपण म्हणतो खरी आहे तर दुसरी खोटी वाटली पाहिजे.
हा संसार, ही नातेमंडळी, ही सगळी क्षणभंगूर आहे. इथे कायम स्वरूपी काही नाही. आज कुठे ते तुमच्याविषयी 2 शब्द चांगलं बोलेल, पुढे गेला का हा कसं होता काही बोल. तसं नसतं. भक्तीमध्ये कसं आहे की तुमच्या ठिकाणी सतत सर्व काळाचा एक प्रवाह राहतो. तुमच्या ठिकाणी एक अखंड प्रवाह, शुद्ध प्रवाह तुमच्या ठिकाणी सदा सर्व काळ चालू राहतो. तो प्रवाह तुम्हाला तुमच्या जवळ आणतो आणि तुम्हाला तुमचीच भेटी करून देतो. की जी भेटी अतिशय आनंददायी ठरते. की गेले मी 30 वर्ष ड्रायव्हिंग करतो, पण कधी माझ्या बाजूला कोणी बसलेलं मला आवडत नाही. मला एकट्याने प्रवास करायला अतिशय आवडतो. एकटा असला का खूप बरं वाटतं. कारण मी माझं मग काही कीर्तन माझं ते लावतो, मी माझी गाणी ऐकतो भजनाची. म्हणजे दुसरा म्हणजे मला तो तिसरा वाटतो. मला नको वाटतं जास्त गडबड गोंधळ आणि गर्दी ही नको. आपण आपल्या ठिकाणी असतो. हा, पण आता जेव्हा असं मला बोलायला मिळतंय तर मात्र मला आनंद होतो. अरे अशी मंडळी ऐकणारी त्यावेळी आपलं कोणतरी ऐकतंय. की अशी मंडळी जेव्हा भेटतात तेव्हा अंतःकरणामध्ये शब्द आपोआप स्फुरतात. ते शब्द आपोआप स्फुरतात, शब्द धावून येतात. तुम्ही जेव्हा देवाचं तुम्ही इतर जेव्हा काही बोलता ना तेव्हा तुमच्या ठिकाणी शब्द तुम्हाला शोधावे लागतात. इतर जेव्हा तुम्ही संसारिक बोलता तेव्हा शब्द तुम्हाला शोधावे लागतात. आणि जेव्हा तुम्ही आध्यात्मिक बोलता, स्पिरिच्युअल काही बोलता, जेव्हा देवाचं भजन पूजन करता तेव्हा शब्द तुमच्याकडे धावून येतात. शब्दांना वाटतं अरे ह्याच्यामध्ये गुंफावा आपण. जसं त्या फुलांना वाटतं अरे जेव्हा तो हार एखाद्या विठ्ठलाला घातला जातो तेव्हा त्या फुलाचं हे होतं, ते फुल सार्थकी लागतं. त्या फुलाला वाटतं अरे जन्माला येऊन माझं सार्थक झालं. कधी फुलाचं सार्थक कशात आहे? जेव्हा तो हार एखादं फुल झाडावरून खाली पडतं ते मातीत मिसळतं. पण काही फुलं ही विठ्ठलाच्या चरणी वाहिली जातात, काही त्याच्या गळ्यात जातात. ते फुल अधिक सार्थकी लागतं, ते अधिक पुण्यवान ठरतं. तसं आपण हे ईश्वराचं प्रेम हे असं अनुभवत राहायचं सतत, त्याचा आनंद घेत राहायचा. आणि तो आनंद मी घेत असतो माझ्या ठिकाणी एकट्यामध्ये. आणि एकटा म्हणजे एकटा आणि एकलं ह्याच्यात फरक आहे. एकटं म्हणजे काही लोक एकटीच असतात, काही नाही करत, त्यांना एकटे पण आवडतं. तू कुठेतरी डोंगरात वगैरे जातात, मार्गेश्वरला जातात. एकलं म्हणजे तू आणि ईश्वर. एकल्या शब्दाचा अर्थ तुम्ही आणि तुमचा देव. हे जेव्हा तुम्ही नांदता, तुम्ही खेळता, तिथेच काहीतरी सृष्टीमध्ये काहीतरी नवीन नाविन्य निर्माण. तिथेच बघा ना, सृष्टी तीच आहे, मनुष्य पण तोच आहे, देह तोच आहे. पण ह्या सृष्टीमध्ये आपण पाहतो की रोज किती सुंदर सकाळ सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट असतो, किती सुंदरपणे सगळं काही घडत असतं, प्रत्येक गोष्टी बरोबर वेळ घडत असतो. आणि त्याचप्रमाणे आपल्या देहामध्ये जर आपण ती सृष्टी फुलवली तर निश्चितपणे त्याचा आनंद आपल्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. तेव्हा मी अभंग विठ्ठल प्रेमे झालो वेडे, एक विठ्ठलची आवडे, विठ्ठल भजनाची आवली. आवली म्हणजे तुकाराम महाराजांची बायको. विठ्ठल भजनाची आवली, विठ्ठल गाणी वाणी रमली. विठ्ठलाची तुकाराम महाराजांची बायको अतिशय काय म्हणतात म्हणजे एकदम खडूस. त्यांना काही जे तुम्ही म्हणाल ते की त्यांना ती मारायची, काय हातात भेटत ते भांडे फिरून मारायची. म्हणजे असं तिचं म्हणजे एवढं वेळ व्हावं लागतं की समोरचा माणूस चिरतो तुमच्यावर. म्हणजे एवढे जे वेळ झाले तर तिचं त्यांचं कुटुंबावर लक्ष नाही, मुलांवर लक्ष नाही. मग अशा वेळी बाई काय करणार? घरात तांदळा घरात जर पीठ नसेल तर ती बाई रागा करणारच ना. तर त्यामुळे तिचं ते वागणे योग्य होतं. तर तिला त्यातही तिला विठ्ठल दिसता ना. शेवटी जाताना तुकाराम महाराज तिला म्हटले, अगं तू माझ्याबरोबर. तुकाराम महाराजांचं एक वैशिष्ट्य खास आहे की एवढा इतका जनसमुदाय त्यांनी निर्माण केला पंढरपूरमध्ये किंवा आपल्या जगामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं, जगद्गुरू त्यांना म्हटलं जातं. जेव्हा ते सगळं वैकुंठाला निघाले तेव्हा त्यांनी फक्त त्या आमीला विचारलं का तू माझ्यावर येतेस. इतर कुणालाही भक्ताला विचारलं नाही. इतर एवढे वारकरी हजारो इथे जमले होते, त्या कुणालाही त्यांनी विचारलं नाही. फक्त त्या आवली आपल्या बायकोला, जिने त्यांना लाखोने वाढले शिव्यांची, ती त्यांना पांड्या म्हणजे काही म्हणायची, तुक्या पांड्या तुका काही बोलायची, पांडुरंगाला पण काही पण बोलायची. काळ्या काळ्या तुमच्या लक्षात ठेवलं, काळ्या बोलायची, पांड्या बोलायची, काही म्हणायची. अशा तुकाराम महाराजांनी तिला का बरं विचारलं असेल तू माझ्यावर येतेस का? आता मी चाललोय तर तुम्ही इथं कोणालाही विचारलं नाही तर तिला विचारलं, अरे तू पण माझ्याबरोबर चाललीस तर फार बरं होईल. आता मी चाललो सदैव तुमचं. ती म्हणजे नाही बाबा, अरे मी कसं जेवू शकतो, आपला हा संसार तुमचा सोडून नाही राहू शकतो. म्हणजे तुकाराम महाराजांना माहिती होतं ही माझ्याबरोबर येणार, कारण तिची ती अवस्था असते. प्रत्येकाची एक अवस्था आल्यानंतरच ती गोष्ट घडते, ती अशी अचानकपणे घडत नाही. पण तरी पण त्यांना ते तेव्हा विचारावं असं वाटलं की नाही, माझ्याजवळ जिने मला खाऊपिऊ घातलं कशी असो
तर तिने मला सकाळ दुपार संध्याकाळ ज्याच्यावर मी जगलो, जिथे मला अन्न दिलं, जी माझ्यासाठी डोंगरावर यायची भाकरी करून, त्यांची बायकोच होती ना. ते काय विठ्ठलाने दिलं नाही, ते काय पांडुरंगाने त्यांना चहा नाही घालवला, जेवण त्या पांडुरंगाने नाही दिलं, ते तिने दिलं. त्यामुळे तिच्याविषयी त्यांच्या ठिकाणी अत्यंत प्रेम होतं. आणि जे संत मंडळ असतात त्यांच्या ठिकाणी सगळं जगावर अत्यंत प्रेम असतं. सर्वांविषयी दया असते, कोणाविषयी राग नसतो, कोणाविषयी मत्सर नसतो, सर्वांना त्यांना आपल्याशी वाटतात, सर्व आपलेच असं वाटतं संतांना. आणि ती संत मंडळी म्हणून त्या संतांचं महात्म्य अजून पण जिवंत आहे, त्यांचे शब्द अजून जिवंत आहेत, तुकारामांची गाथा अजून जिवंत आहे, ज्ञानेश महाराजांची ज्ञानेश्वरी अजून जिवंत काय, कारण ते जिवंत असतानाच त्यांनी, म्हणजे आपण कसं आहे की जिवंत असताना आपण जिवंत असताना ईश्वरी अनुभव घेणं, मृत्यूनंतर काय होतं आपल्याला माहिती आहे बघा. तरी एक साधी गोष्ट आहे, जन्माआधी आपण होतो का? नव्हतो. जन्मानंतर आपण आपल्या मृत्यूनंतर आपण नव्हतो, म्हणजे आपण आधी पण नव्हतो, नंतर पण नसणार आहे. मध्ये आता काय आता सत्य मी आहे, म्हणजे मी नव्हतो, मग सत्य काय? माझं नसणं सत्य आहे का माझं असणं सत्य आहे, का मी माझं आता मी नसणार आहे, नंतर माझा मृत्यू होणार आहे, माझा शेवट होणार आहे, तर सत्य काय? तर माझं अस्तित्व नाही, मी नव्हतो आधी, आता थोडा तुला काय खायचं नाही मला काहीच खाऊ देत नाही. हाथ हाथी प्रीतीच्या काकराती घेऊनी हात हाती बोल राधी ये प्रिये ये प्रीतीच्या काकराती घेऊनी हात हाती बोल राधी प्रीतीच्या चांदराती घेऊनी हात हाती दोन अमोल नाती घेना प्रीतीच्या चांदराती घेऊनी हात हाती दोन अमोल नाती घेना सरला आता दुरावा निजी कालोनी सरला आता दुरावा निजी कालोनी सगळे जाती मुलाला मुले काही मुली हात दे प्रीतीच्या चांदराती घेऊनी हात हाती तो अमोल नाती घेना प्रीतीच्या चांदराती घेऊनी हात
मनाच्या धुंदीत लहरीत येणार सखे साजन येणार जाची सोडून गणरीत येणार सखे साजन येणार मनाला धुंदीत लहरीत येणार सखे साजन येणार. चांगलं रूपाचं आलंय बरा बुकला तुझा कधी साधा माझ्या शिवाय तुझा तारा घाल तुझं पाकळ माझं तुझी गुलाबी गाला हासत येणार सखे कसावी सखे कसावी आता कुठवर गेली कर्ज बघून सजून नको मागती माझा सुरात सुरेधर माझ्या डोळे तुझी वाट पाहून बसंती वारात थोड्यात येणार सखे कसावी येणार सुखाची पुतळी बरसात येणार सखे कसावी सखे कसावी सखे कसावी सखे कसावी अखेरता तुला दंडवत सोडून जाते गाव अखेरता तुला दंडवत सोडून जाते गाव दरी दरी तुला मावळ देवा दरी दरी तुला मावळ देवा देऊळ सोडून रे अखेरचा तुला दंडवत सोडून जाते गाव तुझ्या कडी कपारी अमृत प्याले तुझ्या शिवारी जगले हसले कडी कपारी अमृत प्याले आता हे पण सारे सरले
नमस्कार. सर्व बेपुरीचे मित्रमैत्रिणी इकडे जमलेले आहेत, त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार. आज हे जे स्नेहसंमेलन आपण करतो आहोत याची जी सुरुवात जी केली बेपुरी मित्रमैत्रिणी याची ही मनोहर फाकटकर, संतोष दिघे, नंदू, अनिल घोडे यांनी फेब्रुवारी 2018ला मला असं वाटतं हा ग्रुप स्थापन केला. त्यावेळेला त्यांच्याकडे फक्त 20 का 25 लोक होते या ग्रुपला. आज या ग्रुपमध्ये 165 का 62 लोक आहेत. हे त्यांचं म्हणजे आज हे मनोहरचं खरं तर कौशल्य आहे की सगळ्या लोकांशी कसं बोलायचं, काय करायचं, आणि ग्रुप एवढा त्यांनी वाढवलेला आहे. आणि आज हा कार्यक्रम त्यांनी म्हणजे आरंभ केला, इकडे सुरू केली गेट टुगेदर. ते खरं तर आपल्याला कॉर्निंग करायचं होतं, परंतु ते काय जमलं नाही कुठल्या कारणास्तव. पण आज आपली सुरुवात झाली आहे. ह्यापुढे ही कार्यक्रम असे होत राहतील. त्याचप्रमाणे कॉर्निंगमध्ये आठवणीच्या भरपूर आहेत. भरपूर लोकांनी आधी सांगितलेलं असतीलच. मला एकदा आपण सांगितलं बेपुरीच्या गणेश उत्सवात म्हणजे खूप आपला थाटामाटात साजरा व्हायचा. आणि ज्यावेळेला आपली निवडणूक लागली त्यावेळेला फोटोग्राफर आपल्याकडे फक्त एकच होते आणि ते म्हणजे राजूभाटी. राजूभाटी फोटोग्राफर असल्यामुळे आम्ही सगळे अगदी ते कॅमेरा घेऊन आले की त्यांच्यासमोर डान्स करायचं म्हणजे आपला फोटो येईल. आणि मग ते फोटो ते धुवायला देखील उदास करत आणि उदास करत आम्हाला आपल्याला कोण म्हणून आम्ही असे डान्स करत असताना राजूभाटी फक्त फोटो दाखवायचा बाजूला म्हणजे ते गेले कुठं फोटोग्राफर. नंतर बघितलं तर ते झाडावरती चालले होते. मग ते झाडावरती का चालले ते फोटो काढत होता. काढत आपलं हा मोठा पुढे आपल्याला बाबा राजू आम्हाला फोटो आम्हाला एक कॉपी दाखवतो आल्यानंतर. ही अशी एक आठवण आहे त्यावेळेची. त्यानंतर अशा बऱ्याचशा आठवणी आहेत. आता आपला कार्यक्रम पुढचा करायचा आहे त्यामुळे मी काही जास्त वेळ घेतला तुमचा. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्याला गेट टुगेदर करायचं आणि तो विषय मीच घेतला होता. परंतु काय झालं, आपल्या कॅम्पमध्ये नवीन प्रोजेक्ट येत होता आणि जस्ट झाडांची मोजणी वगैरे करून ते झाडं कापत होती. मी सचिन वगैरे आम्ही जाऊन डेप्युटी मॅनेजरला भेटलो. तर त्यांनी आम्हाला अटकळ टाकली की गेट टुगेदर करा, तुम्हाला जेवण पण आम्ही देतो. म्हणजे त्यांनी आपल्याला कम्प्लीट कोऑपरेट केलं होतं. पण फोटोग्राफी करू नका. मी त्यांना बोललो की बाबा फोटोग्राफी तर ही होणार, कारण ज्या कॅम्पामध्ये राहण्याचे मोठं झालं आहे तिथं झाडं आहे, अमुक आहे, झोपाळे आहे, घसरगुंडी आहे. या ठिकाणी म्हणजे आमचं फोटोग्राफी तर होणार नाही, पण शिकून म्हणजे काढणार नाही. तर त्यांनी काय सांगितलं की ही बातमी मीडियापर्यंत जायला नाही पाहिजे, म्हणून त्यांनी ते आपल्याला थोडं बंधन घातलं की. आणि लिस्ट किती झाली होती 120 आणि आपल्याला परमिशन फक्त 35 माणसांचं भेटलं होतं. आता 35मध्ये कोणाला कमी करायचं हे आपल्याला जमत नाही. मग त्यापेक्षा म्हणजे आपण ते कुठेतरी बाहेरच करूया. ठीक आहे, ते आपण काय कॅन्सल केलं जातं मी तुम्हाला उत्तर देतो. बेपुरी यामध्ये मला वाटतं मी आमच्या बाबांनी कोरोलीमधून 1976 साली बेपुरीमध्ये आलो. तेव्हा आपला जो जुन्या क्लब आहे ना त्याचं काम चालू होतं आणि नवीनच आलो होतो, काय आठवत नव्हतं. फक्त जास्त ओळखीचे म्हणजे ती आचार्य दत्तात्रय आचार्य यांची रागिनी ताई. मी खूप गोंडस होतो, मला त्या आवडीने जवळ घ्यायची आणि हे आणि बाबा हे खेळ ते खेळ. आणि कारण नंतर आमचं घरप्पा होता तर ती त्या कारणाने तुम्हाला बोलले अरे आणि इकडे हे खेळ बाळा ते खेळ हे खेळ असं करत असताना तिने मला बोलता बोलता त्या वाळूचा ढिगारा होता त्याच्यामध्ये असे खड्डा खणला, माझी पाय टाकली आणि पक्का दाबत दाबत ठेवला. एवढा मला काढला होता, फक्त पूर्ण गाळाचाच बाकी राहिला होता. आणि त्यानंतर मग असं झालं की मला पाय निघत नव्हते आणि त्याच्यामध्ये तो नंद्या होता. अरे आतमध्ये साप आहे म्हणतो, साप आहे म्हणल्यावर मी पाय काढतो, पाय माझे निघत नव्हते. आणि मला वाटतं तेव्हा नायडू अण्णा होते, भरत अण्णा, ते तिथं क्लब असतो आपला कॅटचा.
ते एका बाजूला राहत होते. ते पाहिलं आणि ते काय तेव्हा म्हणजे कॅम्पमधलं वातावरण म्हणजे सगळे संध्याकाळची स्टाईलच असते, त्यात काय नवीनच नव्हतं. जसा दूधवाला सकाळचा दूध द्यायला येतो तसा दारूवाला संध्याकाळी दारू द्यायला यायचा. हे मला चांगलं आठवतं, कारण आमच्या घरामध्ये 2-3 बाटल्या घेतल्या पोळ्यावाला. आणि असं करत असताना म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आठवतात. कसा बसा निघालो, ठीक आहे, जास्त काही बोलत नाही. आता मी बेबी त्याची गोष्ट झालो. बेबी ताईंनी एक भरपूर आहेत, पण मी सांगतो जेवढं आठवतं तेवढं सांगतो. बेबी ताईंनी काहीतरी कैची घेतली होती आणि अशी कापत कापत चालली होती. झाडांच्या बाजूला कमी-लिंबाचं झाड होतं, शिवल क्लासचं. आणि ते अशी कापत 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 जात असताना एक अशी सापाची शेपटी उडाली पुढे. तिच्या मागं आम्हाला काही कळत नाही. ती म्हणते साप 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 सगळी झालं. तेव्हा मला मामा होता, रमेश मामा कुठं साप म्हटलं पायपल यायला, शेपटी बाहेर. कोणतरी बोललो तो आपण डोक धरणार, संध्याकाळी येणार. ही घाबरली. मग मला वाटलं मी पण त्या शेपटीवर पाय केला, माझ्या पण घरी येतो का काय. आणि मग तसं होत असताना शेवटला ते कंपाऊंडचा पाईप काढला, तो सापाला मारला. तेव्हा म्हणजे आणि ते झालं. ते सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तो साप तिला दिसला. त्या ठिकाणी आम्ही जायचं बंद केलं होतं. अजून एक म्हणजे अशी एक गोष्ट आहे की 3 मार्चला आपले कार्यक्रम व्हायचे. बेबीताईंनी नाच घेतला होता, देवाचं देणं बाई देवाचं देणं, सोन्याच्या ताटाला मोत्याचं. ही रेकॉर्ड माझ्याकडे अजून आहे. आणि राजेश सरमन होता. राजेश सरमनचा आणि या ताईचं काहीतरी झालं, तर राजेश सरमननी काय केलं, त्या रेकॉर्डला अशी नख लावलं म्हणजे ते कसं ती रेकॉर्ड अडकते. आणि मलाही माहिती होतं, पण मी काहीच करू शकत नाही. फक्त वाईट वाटलं होतं की एवढा 3 मार्चच्या दिवशी ताईने असं हातामध्ये दिवा, तेव्हा दिवे घेतले होते हातामध्ये, आणि ते ग्रुप डान्स होता तुझा, अशी होती. आणि देवाचं देणं बाई देवाचं 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 देवाचं, ते रेकॉर्ड कसं अशी झालं. मग ते नक लावायचं. म्हणजे हा एक क्षण मला आठवते. शेवटला ते अख्खं गाणं आहे ना, तुमचे रेकॉर्ड खराबच झाले होते. नंतर मी त्याला आणून त्याला हे केलं, ते आता चालते. अजून एक गोष्ट सांगायची गोष्ट म्हणजे नागेश दादा. अभिमान आहे मला, दादा क्रिकेटर आहे, पण दादाचं क्रिकेट शिकलं कोण? नरेश, संतोष. अरे पण तुम्ही आमचा पण आदर्श घ्यायला पाहिजे. तो नंद्या आणि मी जर नसतो तर दादानी 6 मारला नसता. कारण आम्हाला त्या प्रमाणे शाळेमधून बोलवायचे, या दोघांनी कार्ट्यांना बोलवा, कशासाठी नाही, बैलाला भो लावायला. आणि ते काम मी आणि नंद्या चूकपणे तर झाडावर बसून करत होतो. डबडी बिबडे वाजवत होतो. तेव्हा दादाला जोश यायचा, दादा क्रिकेट खेळायचा. सो असो. अजून एक गोष्ट, दादा माझ्या नजरेमध्ये शशी कपूर अजूनही तो तसा दिसतो, आणि त्या टायमाला पण तसा दिसतो. दादा घर का कुठे? दादाच्या तोंडात एक गाणं असत, एक कथा बोल लावा किती बोल. ते काय मला नाही माहिती, पण दादा गाणं सारखा म्हणायचा. अजून एक गोष्ट सांगायची, प्रकाश दादा बंजारातल्या शूटिंग झाली होती. हेच माझं माहेर. आपण शूटिंग बघायला गेलो होतो वैजनाथला. मला वाटतं ते कोणाचं ते समोर त्या गुरुवांच्या समोरचं पेठेंचं घर होतं. दादा तो सुद्धा डायलॉग मारता, दादा इथं भरतच काही डायलॉग मारायचा. सगळी लोक दादाची डायलॉग बसायची. तो एक प्रसंग आठवतो. तेव्हा रंजिताई वगैरे आपण गेलो होतो आणि आलो होतो. आता अजून एक मुन्नाच्या माझी गोष्ट अशी होती की आम्ही वगैरे खूप रट्टे खाल्ले होते शाळेमध्ये. देशपांडे बाईंनी मारला होता. इयत्ता 2रीचा वर्ग होता. त्या एक टेबल होतं, त्या टेबलामध्ये आपल्या शाळेचे गप्पशा असायच्या. आणि दुसऱ्या दिवशी पिक्चर बघितला आम्ही, आय आम्हाला डिस्को डान्सर. तो डान्सर डिस्को डान्सर पिक्चर बघितला. आणि बाई जर कुठे गेल्या ह्याच्याही माझी जास्त दादागिरी असायची वर्गात. आम्ही लोक त्या टेबलावर उभं राहून डान्स करायचो. हेमा, रंजना, माया धोरवे वगैरे का ह्या म्हणायच्या, ही मरती राहतात, ही बाईच्या हातून मरती. आणि आम्ही नाचत आहे ना, त्या कपाच्या अक्षरात तोडल्या होत्या. आणि बदलकर बाई आल्या आणि बाईने विचारलं
कोण नाराय थोडं उभे तिथे हा नाही तसं काय काय घडलंच नाही यावर गेले म्हणजे साधं सुटली आम्ही सरळ असं असं महाराजा आलीच आम्ही अंत्य बघायची तयारी केली आणि नंतर बाई आम्हाला बोलल्या की यांना जोशीबाई तेव्हा गोरेसरांकडे जायला एटीएल माहिती तत पोक झाली समोर गेल्यानंतर गोरेसरांनी फक्त लहान पोरं होती नन्ना असा छोटासा बच्चा हवा असं त्यांनी आम्हाला त्या टायमाला सोडून दिलं होतं म्हणून असं गाणं होतं देव देव बाप्पा नवसा आला पाव खाऊचं झाड माझ्या अंगाला झालं हे लहानपणाच्या ऐकलेल्या गोष्टी आहेत या गाणे आम्ही विसरणार नाही आता राहिला प्रश्न मला पोहायला येत नव्हतं मला पोहायला शिकवणारा माझा गुरु बाळासाहेब तर आम्हाला ढकलून द्यायचा तो आणि दीपक ढकलून द्यायचे ते पण 2 गोट पाणी पिलं तरी आपण पोहायला शिकतो मी त्या कारणाने शिकायला भेटले बोलण्यासारखं बरंच काय राहिला असेल ताई आता ताईच्या नंतर बघितलं मला दिलीप बापाची आठवण होते त्यांचा एक ऑर्केस्ट्रा होता सहकुमाराची पार्टी आणि मला वाटतं अशोक आकाराम जाधव यांच्या तोंडामध्ये गाणं असं कभी गम से दिल लगाया हे गाणं वाटतं आठवतं कभी असं काय डाकू पिक्चरमधलं गाणं येते ते गाणं असं आणि दिलीप बाप्पाला अण्णांनी एक वेलता लावून दिला होता चट्टावर छोटा वाजवायचा कॅसिओ कंपनीचा त्याच्यामध्ये एक म्युझिक होती बरोबर का ही जी म्युझिक होती ही त्या टायमाला ऐकताना ना असं वेगळं वाटायचं की हे काहीतरी वेगळंच आहे बुलबुलपेक्षा हे भारी आहे आणि आपाच्या कारकिर्दीमध्ये एकच गाणं असायचं धोली सूरत दिल के खोटे नाम बडे और दर्शन खोटे त्या गाण्या वाजवायचं त्याच्यामध्ये नाचायचं कधी काय कार्यक्रम असला कोणाचं लग्न असलं मला वाटतं मधू चंद्रगिरी यांच्या लग्नाला सायकली लावल्या होत्या आणि त्याला फळ्या लावल्या होत्या आणि राजू पाटीलचा मला अभिमान वाटते त्या सायकलीला त्यांनी रनिंग पट्टे लावले होते 2 वायर लावल्या होत्या आणि अख्खी वरात त्या लाईटिंगचा म्हणजे सारा जमाना हसीनो का दिवाना ते कपड्याला ड्रेसला लाईटिंग केलं तो भाग वेगळा आहे पण राजू भरून त्याला मला आज विचारले तर नाही दाखवूयात ऐकायला पाहिजे आमचे गुरु होते कारण लाईटिंग बिटिंगच्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे शिकलो चालू नाही उठ्या ह्या गोष्टी विसरू शकत नाही एका कॅम्पामध्ये ह्या लाईटिंग बिटिंग देवळात काय असलं बंदा असला आमचे बाबा गाणं म्हणायचे राधा दुसरी पंढरी बोला तो हरी बाबा फेर करायचे नाचायचे अजून एक गोष्ट मला सांगूशी वाटते आपल्या कॅम्पमध्ये लेडीज लोकांचं पण होमगार्ड होतं एकदा काहीतरी कॅम्प होता मला वाटतं मावशी पण तेव्हा काहीतरी मारो घुसो गरम घेऊन घेतलं होतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहे ना डोळ्यासमोर चित्र दिसतं आज मी 18 नंबरला आहे 18 नंबरला मी कधी ती दुर्बीण तर घेतली आणि खाली जर बघत बसलो ना तर ते कॅम्प वगैरे दिसायचं तेव्हा मला सगळं आठवायचं पण काल का परवाचा माझ्या मोबाईलमध्ये फोटो आहे आता याच्याशी ॲक्च्युली प्रोजेक्टर असतात तर तुम्हाला आत्ताचा कॅम्प दाखवला असेल तर तुम्ही शपथ राहिली असते कारण वरून जे मला दिसते फक्त क्लब राहिले शाळा राहिले आणि कॅन्टीनचा जो हॉल राहिला कॅन्टीन पण तोडली आणि जेवढे बंगले होते नागेजरा तुम्ही ज्या बंगल्यांमध्ये राहिले ते सगळे भूसपाट करून टाकले फक्त बंदी राहिले ते मी फोटो काढताना अक्षरशः ना रडकुंडीला आलो होतो कारण त्याची किंमत मला कळते ना आता वेगुरी कॅम्पमध्ये कोण नाही आहे सगळे सोडून गेले फक्त 20 रूम सोडला कारण काय म्हटलं वेगुरीमध्ये आहे तो एक बीज असतं काय सांगावं नशिबाने उद्या भविष्याने बाजूला जर कंपनी कुठं कॉलेज बांधली तर ते चालू तरी होईल देव करून तसं हो आणि व्हायलाच पाहिजे तो भागल्या पुढचा आहे कॅम्पमध्ये भरपूर लग्न पाहिजे सगळ्या बहिण्या आलेल्या आहेत त्यांच्या वरतीला हसवले या बहिणी काय काय आता संतोषची पण आठवण येते पण ते खूप डेअरिंग पाहिजे तर मला नाही वाटत त्या लाजच असतील संगीताबाईंनी त्या लग्नाला खूप चांगलं गिफ्ट दिलं होतं चांगलं आठवते त्या सगळ्या म्हणजे ज्या कॅम्पमध्ये घडलेल्या गोष्टी आहेत सांगून तेवढ्या कमी आहे त्या गोष्टीवर बोलणं आहे ना 2 आठवडे जरी आपण बुक केलं ना तरी संपणार नाहीये पण सो असो वेगळं ते खूप चांगलं म्हणजे वाटत नव्हतं की तू कधी नगरसेविका होशील
मला वाटतं शाळेत मुख्यमंत्री पण झाली होती, मला आठवते. आणि बस जास्त बोलण्याविषयी खूप आहेत, पण वेळा बोलता येत नाहीये. पुढचेही कार्यक्रम आपल्याला करायचे. हो बस आता हे मी हाय गोली चोरीला डोलीला मुंबईच्या किनारी आरतीन कोली हातल्या डोली चल जाऊ बाजारी. चल बाद झालं इकडे आता. थांब आता हे बघ फोटो पण काढून देत नाही. 1-2 स्टेप बाय स्टेप.
चला तर मित्रांनो, हा आपल्या गेट टुगेदर भिपुरी कॅम्पचा शेवटचा क्षण. तर सर्वजण आता चहा नाश्त्याचा आस्वाद घेतात. सर्वजण चहा नाश्ता शेवटचा क्षण एकमेकाच्या आठवणी सर्वांनी शेअर केलेल्या आहेत. अतिशय मजाच्या मोज मजेमध्ये दिवस गेला आज. चला तो बाय मित्रांनो, परत भेटूया पुढच्या गेट टुगेदरला. तोपर्यंत धन्यवाद.